Everybody. Today we are heading towards our last, that is 10th lecture. बरेचसे आपले प्रश्न आहेत, ते प्रश्न निश्चित आपण घेऊयात. सगळे प्रश्न घेऊयात. जे डेफिनेटली आपल्याला माहित आहे ते सगळे घेऊ. आय थिंक मेनी आता पण एक आलाय ग्रुपवर विचारलेले क्वेश्चन घेणार आहे का? हो, त्याच्याकरताच ग्रुपवर सांगितलं होतं टू अवॉइड द डिस्टर्बन्स ड्युरिंग दिस. आणि आय नो यू आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट दॅट क्वेश्चन, सो विल डेफिनेटली टेक द क्वेश्चन्स. डोंट वरी. So far as our limited knowledge is concerned, law is evolving. I would like to put the caveat upon that particular aspect की इंटरप्रिट आपण 2005 चा कायदा आजपर्यंत करतोय. 1898 ची सीआरपीसी आजपर्यंत करत होतो. ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशन चेंज होत जातात. अल्टिमेटली मी रिक्वेस्ट करेन की आपण जे प्रश्न पोच केलेले आहेत त्याच्यानंतरून किंवा त्यामध्ये आपण अभ्यास करून सिमिलर फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेसच्या काही केसेस आपल्याला मिळतात का निश्चितपणे आपण सर्च केला पाहिजे. आपण करत असाल अशी अपेक्षा धरतो. अँड वी विल डेफिनेटली ऍड्रेस टू ऑल द क्वेश्चन्स विच हॅज बीन पोज्ड इन दॅट पर्टिक्युलर ग्रुप. Having said that, we will move to our initial chapter, that is in respect of how to argue the case. How to argue the domestic violence case. तर ह्याविषयी आपण जर बोलाल तर लक्षात येईल की हाऊ टू ड्राफ्ट द इनिशियल कंप्लेंट, त्यानंतर हाऊ टू ड्राफ्ट द WS, हाऊ टू ड्राफ्ट द इंटरिम ऍप्लिकेशन, अँड देअर आफ्टर हाऊ टू क्रॉस एक्झामाइन, हाऊ टू लीड द एव्हिडन्स. या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून आपल्याला ओरल किंवा रिटन आर्ग्युमेंट साठी प्रिपेअर व्हायचं आहे. आता व्हॉट डज इट रिअली मीन्स किंवा हे कसं प्रिपेअर व्हायचं? बघा, 3 प्रकारच्या केसेस आपण नेहमी बघतो. एक प्रकारची केस आहे सिव्हिलची ट्रायल किंवा सिव्हिलचं सूट आपण बघतो, जिथं मोस्ट ऑफ द एव्हिडन्स हा डॉक्युमेंटरी स्वरूपाचा असतो. देन क्रिमिनलची ट्रायल आपण बघतो, जिथं मोस्ट ऑफ द एव्हिडन्स हा ओरल स्वरूपाचा असतो, तोंडी पुरावा असतो. आणि आपण आता डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये डील करत आहोत. तर हे क्वासी सिव्हिल क्वासी क्रिमिनल हायब्रिड लॉ असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे एव्हिडन्स आढळतात. दॅट मे बी डॉक्युमेंटरी, दॅट मे बी ओरल. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या सेगमेंटमध्ये आता केलेलं आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आता मी दोन्ही साइडनी आपल्याशी चर्चा करेन की इफ आय एम अ ऍप्लिकंट अँड आय हॅव फाइल्ड ऍप्लिकेशन फॉर व्हेरियस रिलीफ अंडर द DV ऍक्ट, आणि फायनली मला जर सांगितलं गेलं की अल्टिमेटली यू विल हॅव टू आर्ग्यू द केस, तर मी काय आर्ग्युमेंट करेन बरं? माझं आर्ग्युमेंट काय असलं पाहिजे? मी काय कोर्टाला सॅटिस्फाय केलं पाहिजे? कुठले मुद्दे मी आर्ग्युमेंट मध्ये सामील केले पाहिजे? तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, ज्यावेळेस मी माझ्याकडे ती महिला आली, तिच्या इन्स्ट्रक्शन्स घेतल्या आणि मी ड्राफ्टिंग करायला घेतलं, त्यावेळेस की त्या महिलेच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी बघून त्याला कुठला लॉ ऍप्लिकेबल होतो हे मी ठरवलं. म्हणजे आता ह्या आपल्या चर्चेमध्ये मला असं वाटतं की एक 2-3 प्रश्नांची उत्तरं त्या ग्रुपवर टाकलेल्या आपल्याला मिळतील, आणि तरी नाही मिळाले तरी सुद्धा तुम्ही नंतर विचारा. तर आता बेसिकली की पहिला प्रश्न हा येतो की आता मला आर्ग्युमेंट करायचंय. मी ड्राफ्ट करायला त्यांची कंप्लेंट घेतली होती आणि ड्राफ्ट करताना मी विचार केला की अरे महिलाचा व्हायलन्स झालाय. कुठल्या प्रकारचा व्हायलन्स झालाय? इकॉनॉमिक व्हायलन्स झालाय, अरे इमोशनल व्हायलन्स झालाय, त्यानंतर सेक्शुअल व्हायलन्स झालाय, त्यानंतर तिचं व्हर्बल व्हायलन्स झालाय, त्यानंतर फिजिकल व्हायलन्स झालाय. अच्छा, मग मी तिला विचारले की अरे बाबा तुझ्याकडे पुरावे काय? तू म्हणते असा इमोशनल व्हायलन्स झाला, तू म्हणते सेक्शुअल व्हायलन्स झाला. इट मे बी ती म्हणेल की माझ्याकडे पुरावे नाही, 4 भिंतीमध्ये मी काय पुरावे देणार. हावेवर तू ज्या गोष्टी सांगत आहेस, तुझा इन्सल्ट झाला, तुला त्रास झाला, फिजिकली तुला मारहाण झाली, ही कधी सांगत आहे? कुठल्या वेळेला ती मारहाण झाली, कुठल्या महिन्यात झाली, त्याचे काही पर्टिक्युलर्स आहेत का? काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का? कुठला ओरल एव्हिडन्स आहे का? तू तुझ्या आई वडिलांना मेसेज केले होते का, हे मला असे त्रास देतात, किंवा तू फोनवर सांगितलं होतं का, किंवा इमिजिएट कोणाला डिस्क्लोजर केलं होतं का? सो एंटायर ज्यावेळेस कुठलीही केस आपण चालवतो तर केस कशी चालते? केस ही एव्हिडन्सवर चालते. एव्हिडन्स काय असतो? आता जरी हा हायब्रिड लॉ असेल तरी सुद्धा कोर्टाला हे डिस्क्रिशन दिलंय की अरे कोर्टावर विश्वास टाकला गेलाय. या सगळ्या सिस्टीम मध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहेत लेजिस्लेटिव्ह,
ते कायदा तयार करतात. एक आहे एक्झिक्युटिव्ह, जे ते इम्प्लिमेंट करण्याचं म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, आणि ज्युडिशियरी आहे. ज्युडिशियरी हे त्या लॉचं ऍप्लिकेशन करून निर्णय देत असतात. आता एक्झिक्युटिव्हवर आणि ज्युडिशियरीवर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय आहे का? नाही. म्हणून आपण त्यांच्या कॉन्सायन्सवर विश्वास ठेवतो. आणि म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, आताही आपला एक प्रश्न होता, की डीव्हीच्या केसेसमध्ये बायकांचं सगळं किंवा त्या महिलेचं सगळं ऐकलं जातं, पुरावा कुठल्या स्वरूपात असावा, हसबंडनी काय करावं, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. त्याला उत्तर असं आहे, की देअर इज नो स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला. आता हेच आपल्याला आर्ग्यू करताना सांगायचे. आर्ग्यू करताना काय सांगायचे? कोणाच्या बाजूनी? तर रिस्पॉन्डंटच्या बाजूनी. आता आपण पाहतोय, पहिल्यांदा काय पाहतोय? आपण बघतोय की आय एम आर्ग्युइंग फॉर द ऍप्लिकंट. आता ऍप्लिकंटची काय केस आहे? सर ऍप्लिकंट, सुरुवात करताना आर्ग्युमेंटला आपण सुरुवात करतो विथ द फॅक्ट्स. सम ऑफ द ऍडमिटेड फॅक्ट्स आर देअर. सो आय वुड लाईक टू ब्रॉट बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट सम ऑफ द ऍडमिटेड फॅक्ट्स. सो फार एज मॅरेज, एकाने विचारलं मॅरेज इज ऑल्सो डिनाईड, दॅट आय विल कम लेटर. सो मॅरेज इज ऍडमिटेड, बऱ्याचशा बाबतींमध्ये असं असतं की मॅरेज इज ऍडमिटेड. आता येस सर, मॅरेज डेट इज सो अँड सो, ह्या तारखेचं लग्न आहे, लग्नामधून त्यांना मुलं आहेत नाही आहोत, एकत्र राहण्याचा पिरियड हा आहे, आणि एकत्र ते ह्या ठिकाणी राहिले होते, आणि असे अलिगेशन्स आहेत की एकत्र ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस रिस्पॉन्डंट नंबर 1 याने कुठल्या कुठल्या प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स केला. म्हणून आर्ग्युमेंटचे पॉइंटेर्स रेडी पाहिजे, की अरे पॅरेग्राफ नंबर 5 मध्ये माझ्या प्लीडिंग मध्ये, सर मी वाचून दाखवणार नाही, आय विल लिव्ह इट टू दिस ऑनरेबल कोर्ट, बट आय हॅव मेन्शन्ड the physical violence in paragraph number 5. 1 to 4 numbers paragraph are general information in respect of marriage, prior to marriage, our meeting and everything. So after going through the admitted facts, I will come directly ki whether I am able or whether I have proved the domestic violence. आता मी हे डोमेस्टिक व्हायलन्स प्रूव्ह केलेलं आहे का? सो आता मला काय करायचंय, की डोमेस्टिक व्हायलन्स प्रूव्ह केलेलं आहे का, हे ज्यावेळेस मी सांगत असतो त्यावेळेस प्रूव्हची डेफिनेशन मला पाहिजे, जी मी अर्लियर आपल्याला सांगितली होती, की गो टू एव्हिडन्स ऍक्ट अँड सी द प्रूव्ड डेफिनेशन. कोर्ट काय म्हणतं? आफ्टर कन्सिडरिंग द एंटायर मटेरियल बिफोर इट, आयदर जज बिलीव्स दॅट दिस फॅक्ट और आयदर जज बिलीव्ह द एक्झिस्टन्स ऑफ द फॅक्ट. म्हणजे आपल्याला एव्हिडन्स देऊन केस प्रूव्ह करायची. एव्हिडन्स हा कसा असला पाहिजे? तर एव्हिडन्स हा रिलिव्हंट असला पाहिजे, ऍडमिसिबल असला पाहिजे. एव्हिडन्स कशाच्या संदर्भात दिला जातो? तर एव्हिडन्स दिला जातो फॅक्ट इन इश्यूच्या संदर्भात. फॅक्ट इन इश्यू काय असते? आपण बघितलं की अरे महिलेनी डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केला, म्हणजे की महिलेवर डोमेस्टिक व्हायलन्स घडलाय का, झालाय का, आणि तिने ते प्रूव्ह केलंय का, ऍज वेल ऍज समोरच्यानी ते डिस्प्रूव्ह केलंय का, किंवा एखादी गोष्ट तिच्याकडून प्रूव्ह करण्याची राहून गेली. आपण म्हणलं की प्रिझम्पशन इज ऑलवेज इन फेवर ऑफ, तर तसं कुठलंही जजमेंट माझ्या तरी वाचनात नाही. काही काही ठिकाणी जिथं रेप व्हिक्टिम्स असतात तिथं असं म्हटलं जातं की येस, रेप व्हिक्टिमच्या, म्हणजे एखादी महिला येऊन कशाला सांगेल की माझं कॅरेक्टरवर शिंतोडे उडवील स्वतःच्या, की आय हॅड बीन रेप्ड. सो प्रिझम्पशन लाईज इन हर फेवर. हावेवर त्याच्यात पण बरेचसे जजमेंट्स आलेले आहेत, आणि सुप्रीम कोर्ट गोज टू द एक्सटेंड बाय सेइंग दॅट इट इज नॉट अ हार्ड अँड फास्ट रूल, की महिलेची त्या केसमधील टेस्टिमनी म्हणजे तुम्ही गॉस्पेल ट्रूथ म्हणून ऍक्सेप्ट करा. कारण देअर आर मेनी इन्स्टन्सेस ऑफ द फॉल्स इम्प्लिकेशन इन द केसेस, की बरेचसे असे केसेस होतात की जिथं खोट्या केसेस करून गुंतवलं जातं. देअरफोर मला हे बघायचे डोमेस्टिक मध्ये सुद्धा सेम क्रायटेरिया ऍप्लिकेबल होईल. तेव्हा आर्ग्युमेंट करताना मला पहिल्या गोष्टी काय बघायच्या? तर एव्हिडन्स, माझ्या केसच्या व्हॉट इज द फॅक्ट इन इश्यू. आता फॅक्ट इन इश्यू आपण सांगितला, समजून घेतला, आणि ह्या फॅक्ट इन इश्यूशी संबंधित असलेले जे गोष्टी आहेत, रिलिव्हंट फॅक्ट आपण त्याला म्हणतो, की दोज फॅक्ट विच इज कनेक्टेड टू द फॅक्ट इन इश्यू इज सेड टू बी अ रिलिव्हंट फॅक्ट. मग आता उदाहरणार्थ महिला सांगते की साहेब, अचानकपणे दारूचं त्यांना व्यसन होतं, ते दारू पिऊन आल्यानंतर व्हायब्रंट व्हायचे आणि मला मारहाण केली,
आणि मारहाण केल्यानंतर माझा गाल सुजला किंवा काय झालं, मला जखम झाली अँड आय हॅड बीन ट्रीटेड. आणि मी इमिजिएटली दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेले आणि तिथले मेडिकल पेपर्स माझ्याकडे आहेत आणि ते मेडिकल पेपर्स मी दाखल केलेले आहेत. सो आता कुठल्या कुठल्या प्रकारचा एव्हिडन्स माझ्याकडे आहे, मी काय काय प्लीड केलेलं आहे, मी एव्हिडन्स ऍफिडेव्हिटवर काय काय सांगितलेलं आहे शब्देवर, आणि त्याच्यामध्ये हा एव्हिडन्स जो आहे तो कसा रिबूट झालेला नाही. रिबूट म्हणजे काय, तर हा कसा डिस्कार्ड झालेला नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की बाबा, मी समजा मॅट्रिमोनियलच उदाहरण घेऊ, आपण डिव्हीचंच घेऊ, की डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये महिलेने तक्रार केली आणि सांगितलं की बाबा माझ्यावर फिजिकल व्हायलन्स झाला, इमोशनल. पहिला मुद्दा आपण बघतोय की वेदर शी इज सक्सिडेड टू प्रूव्ह द डोमेस्टिक व्हायलन्स. की मी अग्रीव्ड आहे ना. मी का अग्रीव्ड आहे, कारण माझ्यावर कौटुंबिक छळ झाला, हिंसाचार झाला, तर मला ते प्रूव्ह केलं पाहिजे. इट इज इक्वल ड्युटी कास्टेड अपॉन हर. म्हणजे ती म्हणती म्हणून ते सगळं खरं मानलं पाहिजे का? ऍब्सोल्युटली नॉट. आणि म्हणून तिचे विटनेसेस कोण असतील, दुसरी गोष्ट तिच्या रिलेटेड किंवा तिचे इंटरेस्टेड विटनेसेस आपण म्हणू, त्याबद्दलही मी येईल. तर सुरुवातीला डोमेस्टिक व्हायलन्स प्रूव्ह करण्याकरता तिने नेमकं काय काय एव्हिडन्स दिलेला आहे, तो एव्हिडन्स डॉक्युमेंटरी स्वरूपाचा आहे का, तो ओरल स्वरूपाचा आहे का, तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा आहे का, आणि आज आपण म्हणू की त्या पद्धतीने तो क्रॉसमध्ये हा इंटॅक्ट राहिलेला आहे. उदाहरणार्थ मी क्रॉस घेतली आणि क्रॉस घेतल्यानंतर त्या महिलेला विचारलं की हे बघा, तुम्ही पॅरेग्राफ नंबर 5 मध्ये लिहिलेलं आहे की लग्नानंतर 15 दिवस तुम्हाला चांगलं नांदवलं आणि त्याच्यानंतर तुमचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. तर मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे की साधारणतः लग्न ह्या तारखेला झालं आणि 15 दिवसानंतर की तुम्ही फिरायला देखील गेले होते आणि ते गोव्याला गेले, अमुक गेले, तिकडे गेले आणि त्याचे तिकीट्स वगैरे यांनी काढले, हे बघा माझ्याकडे तिकीट्स. ओके आहे. त्यानंतर तुम्ही प्रेग्नंट राहिलात, हे मेडिकलचे बिलं आम्ही दाखल केलेले आहेत. त्यावेळेस तुमच्या बरोबर तुमचे हसबंड सुद्धा आलेले होते. हो, आलेले होते. त्यानंतर तुमच्या घरी तुमच्या भावाचं लग्न झालं, त्या लग्न कार्यक्रमाला सुद्धा हे आलेले होते. या सगळ्या ज्या घटना घडल्या त्या लग्नाच्या सुरुवातीच्या 6 महिन्यामध्येच घडल्या. सो आता परत आपण येऊया प्रूव्ड ह्या केसवर. प्रत्येक गोष्टीचा आय विटनेसेस असेल असं नाही, परिस्थितीजन्य पुरावा म्हणून हा सुद्धा प्रकार असतो, ज्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणतो. आणि याच्यावरून जजेसची ड्युटी ही खूप महत्वाची असते की त्यांनी गेसवर्क त्यांना खूप करावं लागतं. मी मागच्या वेळेसही सांगितलं की 2 गोष्टींवर आपल्याला गेसवर्क करावं लागतं. प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी अँड पॉसिबिलिटी, हेही मी आपल्याला समजून सांगितलं की अरे आता प्रूव्ड एखादी फॅक्ट, म्हणजे ती म्हणते की माझा व्हायलन्स 15 दिवसानंतर झाला आणि क्रॉसमध्ये तर असं आलंय की अरे जवळपास लग्नाच्या 6 महिन्यापर्यंत हे सगळे व्यवस्थित फिरत होते, कार्यक्रमाला अटेंड करत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या. सो वेदर इट इज प्रोबेबल, हु इज राईट, हु इज रॉंग, ती म्हणते व्हायलन्स झाला आणि यांनी क्रॉसमध्ये अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. इट इज टू जज टू डिसाइड की अरे व्हायलन्स झाला ही फॅक्ट खरी आहे, ती एक्झिस्ट करेल का या परिस्थितीमध्ये, की व्हायलन्स झाला नाही असं जे आर्ग्युमेंट आहे. तर या दोन्ही गोष्टींपैकी प्रोबॅबिलिटी कोणती जास्त आहे, आणि ती प्रोबॅबिलिटी कशावरून ठरवायची? 2 गोष्टीवरून. पहिली गोष्ट, आयदर जज शुड बिलीव्ह दॅट दिस पर्टिक्युलर फॅक्ट एक्झिस्ट, किंवा ही फॅक्ट एक्झिस्ट होते असा बिलीफ जजला असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट, ऑर्डिनरी प्रुडंट मॅन ज्यावेळेस विचार करेल त्याला हे खरं वाटेल का? अरे बाई म्हणते लगेच 15 दिवसांनीच मारहाण सुरू केली, लग्नाच्या कोणी 15 दिवसानंतर मारहाण सुरू करतं का? आज ती परिस्थिती आहे का? बरं केली असेल तर तिने ते प्रूव्ह केलं का? अरे त्याच्यानंतर या सगळे इन्सिडेंट 8-10 दिवसाच्या अंतराने घडते, तर काय प्रोबेबल आहे? म्हणजे सुरुवातीचा व्हायलन्सचा इन्सिडेंट जो आहे तिने प्रूव्ह केलेला नाही किंवा केलेला आहे हे जजला ठरवायचं. मग हे कन्सेप्ट का समजल्या पाहिजे? याच्यानुसार कळतं की मी केस आर्ग्यू कशी करायची. केस आर्ग्यू करायची एव्हिडन्सवर, केस आर्ग्यू करायची फॅक्ट, आणि त्या फॅक्टला जो लॉ ऍप्लिकेबल होतो त्या हिशोबाने.
मग मी ज्यावेळेस एव्हिडन्स ऍफिडेव्हिट वाचत असतो त्यावेळेस माझे कंटेन्शन्स पूर्ण वाचून दाखवणं गरजेचं नाही. कोर्टाला आपण सांगितलं पाहिजे की सर व्हायलन्सचे काय काय इन्सिडेंट आहेत, ते मी कसे कोट केलेले आहेत, ते कुठल्या पॅरेग्राफ मध्ये आहेत, त्याच्या तारखा काय काय आहेत, आणि ऑन द कॉन्ट्ररी यांनी घेतलेली क्रॉस एक्झामिनेशन काय आहे, आणि यांनी क्रॉस घेतली त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं मटेरियल रेकॉर्डवर आलेलं नाही किंवा ऍडमिशन्स रेकॉर्डवर आलेले नाही की ज्याच्यावरून असं आपल्याला कन्क्लूड करता येईल की माझी केस ही खोटी आहे किंवा माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सच झालेला नाही. ही पहिली गोष्ट. देन काय काय असतं, तुम्ही म्हटले की अरे तो एव्हिडन्स कसा लीड करायचा, 125 मध्ये आम्ही बघतो की बाईंनी दाखल केलं की ते बाईच्या बाजूने निर्णय लागतो. नाही, हे लक्षात घ्या. कदाचित काही कोर्ट तसं तुम्हाला आलेला अनुभवही असेल, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. परंतु कायदा काय सांगतो, कायदा हे सांगतो की ज्यावेळेस तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍप्लिकेशन दाखल करता त्यावेळेस डेफिनेटली ते ऍलिगेशन डिस्प्रूव्ह करण्याची तुम्हाला समरी का होईना संधी दिली जाते. इट इज नॉट लाईक दॅट. नाही तर डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट दाखल झाल्या झाल्या त्या कंप्लेंटवरच निर्णय दिला असता. तुम्हाला नोटीस काढण्याची काही गरज नव्हती, तुम्हाला रिप्लायची प्रोव्हिजन देण्याची काही गरज नव्हती, तुम्हाला क्रॉसचा अधिकार देण्याची काही गरज नव्हती. आता विषय येतो ऍप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्सचा, की अरे पुरावा कसा ऍप्रिशिएट करायचा. त्याच्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत निश्चितपणे का ऍप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन एनी ज्युरिस्प्रुडन्स, दॅट क्रिमिनल, सिव्हिल, एनी ज्युरिस्प्रुडन्स. सो आता हा जो पुरावा आहे तो मी कसा ऍप्रिशिएट करणार, आणि म्हणून मला हे कळालं पाहिजे की जज फायनली डिसाइड करताना पुरावा कसा ऍप्रिशिएट करणार आहे. पुरावा असा ऍप्रिशिएट करणार आहे की फॅक्ट प्रूव्ह झाल्या का, फॅक्ट ह्या रिलिव्हंट आहेत का, फॅक्ट ह्या ऍडमिसिबल आहेत का, कुठल्या फॅक्ट प्रूव्ह झाल्या, कुठल्या फॅक्ट नॉट म्हणजे प्रूव्ह झाल्या नाही, आणि कुठल्या फॅक्ट समोरच्यानी डिस्प्रूव्ह केल्या, हे ऐकून ते ठरवणार आहे. मी मागेही एक उदाहरण सांगितलं होतं की अरे एक आय विटनेस म्हणतो किंवा मी मर्डर बघितला, आणि तो आय विटनेस जो आहे तो सुप्रीम कोर्टाने डिस्कार्ड केला. का डिस्कार्ड केला? आपण म्हणाल अरे की अरे हा तर आय विटनेस येतो आणि तुम्ही मर्डर बघितला, आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं नाही नाही याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण तो ट्रस्ट वर्दी नाही, कारण तो रिलायबल नाही, कारण तो क्रेडिबल नाही. हे शब्द वाचण्यात आले पाहिजे. आपण ज्यावेळेस जजमेंट वाचताना त्यावेळेस जजमेंट वाचा, अक्विटलचे जजमेंट वाचा, कन्व्हिक्शनचे जजमेंट वाचा, काही डोमेस्टिक व्हायलन्सचे फायनली कन्क्लूड झालेले जजमेंट वाचा, आणि हे बघा. म्हणजे दिस वॉज ऍक्च्युअली आय वॉज डुईंग, आणि आजही मी करतो की अरे मला जर जजमेंटचं रिझनिंग बघायचं असेल तर काय रिझनिंग दिलं सुप्रीम कोर्टाने आय विटनेस असताना. का बरं म्हटलं आय विटनेसवर विश्वास ठेवता येणार नाही? कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे कंडक्ट अननॅचरल आहे. हे कंडक्ट काय अननॅचरल आहे की त्याने मित्राचा मर्डर होताना बघितलं, तो घरी गेला, कोणालाही सांगितलं नाही, तो झोपला, दुसऱ्या दिवशीपासून काम सुरू केलं, आणि फक्त पोलीस आल्यानंतर 15 दिवसांनी सांगतोय की हो हो मी या तिघांना बघितलं म्हणून. मग क्रॉस आपल्याकडे वेपन दिलेलं आहे. सो हाऊ टू आर्ग्यू? आर्ग्यू ऑन फॅक्ट्स, आर्ग्यू ऑन ऍप्लिकेशन ऑफ लॉ, किंवा ह्या केसेस सेक्शन 19 प्रत्येक तुम्ही आर्ग्यू करताना तुमचे जे काही व्हॉट यू हॅव क्लेम्ड व्हेरियस रिलीफ्स, त्या रिलीफ्सच्या प्रमाणे आर्ग्यू करा की हाऊ यू आर एंटायटल फॉर दॅट काइंड ऑफ अ रिलीफ. सर मी मॉनिटरी रिलीफ मागितला आहे सेक्शन 20 खाली, लमसम अमाऊंट मागितलेली आहे. का लमसम अमाऊंट मागितलेली आहे, का गरजेची आहे? कारण माझा इकॉनॉमिक व्हायलन्स झाला, मी अग्रीव्ड आहे हे सिद्ध केलं, कारण माझा डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे. आता मी लमसम अमाऊंटला आहे, तर लमसम अमाऊंट डिसाईड करताना सर काय क्रायटेरिया असावे हे कळालं पाहिजे आर्ग्युमेंट करताना. त्याकरता व्हेरियस जजमेंट्स आपण वाचले पाहिजे, आणि जजमेंट्स वाचू त्यावेळेस कळेल की अरे सोशल स्टेटस असेल दोघांचंही. आता आपण एक प्रकरण बघितलं, दॅट सुसाईड केम टू बी ते व्हायरल झालं. आता हल्ली सगळे प्रकरण लवकर पोहोचतात आपल्यापर्यंत. मे बी व्हॉट एव्हर द फॅक्ट्स आर देअर, आय विल नॉट गो ऑन टू दॅट. However, you should aware while arguing your case, you should marshal the facts. फॅक्ट्स तुम्हाला माहित असल्या पाहिजे, आणि तुमचे रिलीफ काय आहेत, आणि ते रिलीफला तुम्ही एंटायटल कसे आहात, आणि ते रिलीफ मिळवण्याकरता तुम्ही कशा पद्धतीने एव्हिडन्स दिलेला आहे.
आता असं म्हटलं जातं की सो फार एज मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स आर कन्सर्न, स्ट्रिक्ट रूल्स ऑफ एव्हिडन्स आर नॉट ऍप्लिकेबल. इवन ऍज पर आय थिंक सेक्शन 14 ऑफ द फॅमिली कोर्ट ऍक्ट, की जज कॅन कन्सिडर एनी मटेरियल. म्हणजे काय की तुम्ही जे मटेरियल, उदाहरणार्थ आपण एक्झिबिटिंग ऑफ द डॉक्युमेंट लक्षात घेतलं, त्यावेळेस तोही चॅप्टर आपण बघितला की कसे एक्झिबिट करायचे. आता एक प्रश्न होता की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बऱ्याचदा असतो, रेकॉर्डिंग असतात, व्हॉट्सअप असतात. ते म्हणले एक प्रश्नात फॉर्मॅट पाठवा आपल्या 65A आणि 65B चा. आता नवीन कायद्यानुसार की 63 हा सेक्शन ऍप्लिकेबल होतो आणि नवीन कायद्यानुसार फॉर्मॅटच दिलेले आहेत. आपण फक्त ते 2 फॉर्मॅटचे जे आहे ते प्रिंटआउट कुणाकडून तरी त्या टाईपरायटर कडून टायपिंग करून घ्या आणि आपल्याकडे त्याच्या 10-10, 20-20 प्रिंट ठेवा. आणि त्याच्यामध्ये हे कोणी द्यायचंय? एक द्यायचंय की जे माझं स्वतःच जर डिव्हाइस असेल, माझा मोबाईल असेल, तर आय विल हॅव टू गिव्ह दॅट. म्हणजे मी ओनर असेल, मी मॅनेज करत असेल, मी ऑपरेट करत असेल तर. आणि दुसरं द्यायचंय एक्सपर्टली. तर हे 2 प्रकारचे सर्टिफिकेट द्यायचे. आता दुसरा गोष्ट येतो की ज्यावेळेस डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तुम्ही एखादा एव्हिडन्स देतात तर गरज आहे का सर्टिफिकेट देण्याची? तर मी म्हणेल नक्की गरज आहे. तुम्ही ते द्यावं, कारण कोर्ट इज हॅव्हिंग डिस्क्रिशन. कोर्टाला जर त्याच्यामध्ये, हा ठीक आहे, कोर्ट विदाऊट सर्टिफिकेटही कन्सिडर करू शकतं, परंतु स्ट्रिक्ट लॉ ऍप्लिकेबल होत नाही एव्हिडन्सचा. कोर्ट त्याचा रेफरन्स घेऊ शकतं. हाऊएव्हर कोर्ट तुमचं ते डिनाय पण करू शकतं जर समजा कोर्टाला इतर मटेरियल असं वाटलं की डेफिनेटली अरे तुमच्या या रेकॉर्डिंगच वादाच्या भोवऱ्यात आहे. म्हणजे मी माझ्या बायकोला एव्हिडन्स क्रिएट करण्याकरता हाणून मारून तिच्या जवळून माझ्या मोबाईलला मेसेज पाठवायला लावले, अशी स्टोरी आहे. आणि न्यायाधीशांना ठरवायचंय प्रोबेबल कोणतंय, खरं कोणतंय. सो म्हणून मी ऍडवाइस करेल की 65 म्हणजे 63, ज्याचे दोन्ही प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळतील, ते आपण एव्हिडन्स नवीन भारतीय साक्ष अधिनियम घ्या. त्याच्या बेअर ऍक्ट मध्ये जे आपल्याला अनेक्शर्स दिलेले आहेत, त्या अनेक्शर्स मध्ये 63 मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन्ही प्रकारचे ऍफिडेव्हिट्स आपल्याला दिलेले आहेत. ते ऍफिडेव्हिट्स आपण बारकाईने वाचा. ते आहे, एक जे आहे ते आपलं एव्हिडन्स असेल तर आपल्याला द्यायचं आहे, दुसरं आपल्याला एक्सपर्टला द्यायचं आहे. एक्सपर्ट कोण? तेही मी सांगितलं की त्या क्षेत्रातला स्किल्ड माणूस. कुठलाही क्रायटेरिया आपल्याला कायद्याने दिलेला नाही की एक्सपर्टला हे क्वालिफिकेशन असलं पाहिजे किंवा एक्सपर्ट म्हणजे अमुक एका टाईपचा व्यक्ती, असं कुठलंही क्वालिफिकेशन दिलेलं नाही. सो इन अँड ऑल, ज्यावेळेस आपण आर्ग्यू करतो डोमेस्टिक व्हायलन्सची केस असू द्या, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये हे झालं की महिलेच्या बाजूनी. आता महिलेच्या बाजूनी झाल्यानंतर रिस्पॉन्डंटच्या बाजूनी. आता रिस्पॉन्डंट काय आर्ग्यू करणार की अरे बाबा 5 रिस्पॉन्डंट आहेत, सासू आहे, सॉरी तो नवरा आहे, सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, नणंद आहे, कोण रिलेटिव्ह आहे. आणि मग माझं नवऱ्याच्या बाजूनी पहिलं आर्ग्युमेंट म्हणजे मी जर एकच वकील आहे, सगळ्यांना रिप्रेझेंट करतो, तर नवऱ्याचं माझं मी सेपरेट केलं पाहिजे, बाकीच्या लोकांचा रोल हा वेगळा येतो, हे सेपरेट केलं. मग मी नवऱ्याच्या बाबतीत हे सांगतो की साहेब माझ्या विरोधात काय काय अलिगेशन्स आहे, आपण ते फाइंड आउट केले पाहिजे. साहेब पॅरा नंबर 7 मध्ये, 8 मध्ये, 9 मध्ये ह्या लाईनला आपल्याला दिसेल की माझ्या विरोधात फिजिकल व्हायलन्सचे अलिगेशन आहे की मी तिला मारहाण केली. माझा पहिला मुद्दा हा आहे की शी कॅनॉट बी सेड टू बी अ अग्रीव्ड पर्सन बिकॉज शी हॅज नॉट सबजेक्टेड टू द डोमेस्टिक व्हायलन्स ऍज कंटेम्प्लेटेड इन द ऍक्ट. कायद्यात सांगितलेल्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या व्याख्यानुसार तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालेला नाही, म्हणून ती अग्रीव्ड वुमन नाही आणि म्हणून तिला कुठल्याही प्रकारचे रिलीफ मिळण्यास ती पात्र नाही. हे माझं पहिलं आर्ग्युमेंट. आणि ते मला सबस्टेन्शिएट करताना मी साहेब काय दाखवेल? माझ्याकडचे डॉक्युमेंट दाखवेल, तिची चीफ मी रेफर करेल, तिची क्रॉस मी रेफर करेल, तिच्या डॉक्युमेंटचा आधार घ्यायचा असेल, जर माझ्या फायद्याचे असतील तर ते मी दाखवेल. सो अल्टिमेटली मला काय करावं लागेल की मला हे प्रोबॅबिलिटी रेकॉर्डवर आणावं लागेल की साहेब ही सांगते की मी आदल्या दिवशी तिला खूप मारहाण केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसानंतर गोव्याची तिकीट बुक झाले. काय प्रोबेबल आहे सर हे? त्यानंतर ही सांगते की पुन्हा एकदा दारू पिऊन आलो, रात्री मारहाण केली आणि त्याच्या 4 दिवसानंतर हिच्या भावाचं लग्न होतं.
आम्ही लग्नाला गेलो, हे मी फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत. ही म्हणती मला कधीही दागिने घालू दिले नाही आणि त्या लग्नाचे फोटोग्राफ्स बघा त्याच्यामध्ये दागिने घातलेले दिसत आहेत. मग अशा प्रकारचं इट डिपेंड्स अपॉन फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस, की साहेब डोमेस्टिक व्हायलन्स झाला किंवा नाही हे तिने फक्त ॲलिगेशन्स केले, पण मी काउंटरमध्ये जो माझा पुरावा दिलाय त्या पुराव्यावरून असं दिसतंय की मी क्रॉसमध्ये विचारलं तिला, ते मी फोटो रेफर केले तिला, आणि मग हे सगळं रेकॉर्डवर आणल्यानंतर असं दिसतं की व्हॉट इज प्रोबेबल इज दॅट शी इज नॉट सब्जेक्टेड टू द डोमेस्टिक व्हायलन्स. मी तिला विचारलं, अरे बाबा तू मागितलंय की 5 कोटी 1 कोटी रुपये तुला लमसम अमाऊंट पाहिजे. हा, आणि तिच्या म्हणण्यानुसार माझा पेमेंट आहे 70,000 रुपये. आता हे 70,000मध्ये माझ्या इन हँड येतं 35,000, 40,000, 50,000, व्हॉट एव्हर द केस मे. साहेब 50,000 रुपये मला जर येत असेल तर माझे वर्षाचे होतात 6 लाख रुपये. 6 लाख रुपये जर वर्षाचे फक्त इलाज द्यायचे ठरले तर मला 20 वर्ष लागतील 1,20,00,000 रुपये इला द्यायला लमसम अमाऊंट. मग हे रिझनेबल आहे का? हे लॉजिकल आहे का? हे प्रोबेबल आहे का? बरं, ज्या वेळेस ही माझ्या बरोबर राहत होती साहेब, मी तिला प्रश्न विचारले की बाबा रे किती तुला खर्चायला, तुझं तर म्हणणं आहे की मला खर्चायला पैसेच देत, तू नॉन वर्किंग वुमन आहेस किंवा वर्किंग असेल तर आपण विचारतो की बाबा रे तुला किती पगार होता? मग ती म्हणते मला 25,000 होता, 50,000 होता, 1 लाख होता. अच्छा, मग त्याच्यातून काही सेव्हिंग व्हायची तुझी? हा, मग माझी 25,000 रुपये सेव्हिंग व्हायची. म्हणजे किती? म्हणजे 75,000 रुपये तुझा खर्च व्हायचा, त्याच्यात तू काही घरी कॉन्ट्रीब्युट करत होती का? करत होते ना. मी किती 25,000 घरी देत होते. नवरा किती कॉन्ट्रीब्युट करत होता? मग आपण जर असं विचारलं किंवा हीच केस अशी असेल आणि आपल्याकडे पुरावे असतील की अरे तिचा 50,000 रुपये पगार आहे, ती 30,000 रुपये सेव्हिंग करायची किंवा तिला 40,000 इन हँड यायचे, त्याच्यातले फक्त 10-20,000 रुपये खर्च व्हायचे आणि कुटुंब हे फक्त 25, 30, 40,000 रुपयामध्ये चालायचं, आणि तिने जी मागणी केलेली आहे शी इज क्लेमिंग दॅट की नाही मला 1 लाख रुपये मेंटेनन्स पाहिजे दरमहा. वाय सो? वेदर दॅट इज रिझनेबल, वेदर दॅट इज जस्टिफाईड, whether that is required, what is the social status? So far as forget about social status, what is the monetary status of the parties, in which area they were living, whether education of the children. म्हणजे मॉनिटरी मेंटेनन्स मध्ये काय काय पॅरामीटर्स आहेत, रेसिडेन्शियल रिलीफ्स मध्ये काय काय पॅरामीटर्स आहेत. आता मला वाईस वर्षा हे आर्ग्यू करायचंय की तिने जे काही क्लेम केलेत की मला हे सगळं पाहिजे, ते मिळण्याकरता ती कशी एंटायटल नाही हे आपण बघायचं. सो फार एज तिचा एव्हिडन्स आहे तोच गृहीत धरला जाणार का? ऍब्सोल्युटली नॉट. तुम्हाला डिस्प्रूव्ह करण्याची जबाबदारी आहे, डिस्कार्ड करण्याची जबाबदारी आहे, म्हणून तुम्ही तो डिस्कार्ड करू शकता बाय वे ऑफ काउंटर एव्हिडन्स ऑल्सो, क्रॉस एक्झामिनेशन ऑल्सो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यायाधीशांना पटवून द्यायच्या असतात ऑन द ग्राउंड ऑफ प्रोबेबिलिटी, on the ground of proved, not proved, disproved, on the ground of reliability, trustworthiness, credibleness of that particular, हे विटनेस क्रेडिबल आहे का? तर एखादी महिला म्हणते की आय हॅड बीन रेप्ड आणि ती कशाला खोटं बोलेल म्हणून आपल्याकडे कायद्याने म्हटलंय की तिची एव्हिडन्स जर समजा हा क्रेडिबल असेल, ट्रस्टवर्दी असेल, तर तो रिलाय करा. दुसरं कॉरोबरेशन. कॉरोबरेशन म्हणजे काय की बाकीचा इतर पुरावा असण्याची गरज नाही. पण साहेब मी क्रॉस घेतली आणि क्रॉसला सांगितलं की हे बघा, हे जे तुमचे संबंध होते 2021 पासून चालू झाले 2024 पर्यंत, तुम्ही इथे गेलात, तिथे गेलात, तिथे गेलात, तिथे गेलात, तिथे गेलात. मग हे व्हॉट इज प्रोबेबल? शी इज अ ग्रोन अप लेडी, शी इज मेजर, शी कॅन मेड ह्यू अँड क्राय. हे काय? दिस इज आर्ग्युमेंट. आणि हे कोणी कन्सिडर केलंय? दिस हॅज बीन कन्सिडर्ड बाय व्हेरियस इन द कॉमन लॉ ऑर इन जजमेंट्स ऑफ द व्हेरियस हायकोर्ट्स अँड सुप्रीम कोर्ट्स. सो बेसिकली मला ती केस डिस्प्रूव्ह करण्याकरता माझ्याकडे काय एव्हिडन्स आहे, त्यांच्या एव्हिडन्स मध्ये काय त्रुटी आहे हे ठेवायचं. आता दुसराही प्रश्न येतो की इंटरेस्टेड विटनेस असतात. 498 ची केस असो, डिव्होर्सची असो, डीव्हीची असो,
कोण इंटरेस्टेड? आई असते साक्ष द्यायला. ह्या दोन्ही बाजूनी जजमेंट्स आहेत. आता हे रिलेटेड आणि इंटरेस्टेड विटनेसेस आहेत, म्हणून साहजिक आहे की यांचा जो इंटरेस्ट असणार आहे तो इंटरेस्ट तर यांचा आहेच. मग हो, इंटरेस्ट केसमध्ये जर यांचा इंटरेस्ट असेल तर प्रॉब्लेम काय होईल की अरे दे आर रिलेटेड ऑल्सो, क्लोजली रिलेटेड. मी एखादं साक्ष देतोय आणि रिलेटेड आहे, आणि माझ्या बहिणीच्या झालेल्या केसमध्ये तर मी भाऊ आहे, मी रिलेटेड आहे, माझा इंटरेस्ट आहे तिला मिळावं, तिचं सगळं, म्हणून माझा एव्हिडन्स हा लगेचच्या लगेच मी सांगतो आणि मी इंटरेस्टेड आहे केवळ तिचा भाऊ आहे म्हणून माझा डिस्कार्ड किंवा विचारात घ्यायचाच नाही असं नाही. तो विचारात घ्यायचा, परंतु तो क्लोजली आणि कॉशियसली स्क्रुटिनाइज करायचा आणि बारीक त्यावर अनालिसिस करायचं की मी सांगतो ते खरं आहे का. अरे बाबा मला क्रॉस विचारली, तुम्ही कुठला फोन वापरता, बहीण कुठला फोन वापरती, तुम्ही काम काय करता, वकील किती वाजता जाता, किती वाजता येता, कितीदा बहिणींची तुमची भेट व्हायची, कितीदा तुमचं बोलणं व्हायचं, तुम्ही कितीदा काय, आणि प्रोबॅबिलिटी मी क्रॉस एक्झामिनेशननी अशी आणली की अरे बऱ्याचशा गोष्टींची माहिती मला नव्हती, तरी सुद्धा मी केवळ माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी ह्या केसमध्ये साक्ष देत आहे. तर डेफिनेटली माझी टेस्टिमनी ही डिस्कार्ड केली जाऊ शकते. माझी किंवा भावाचा एव्हिडन्स हा तिच्या उपयोगाला येऊ शकत नाही, किंवा भावाच्या एव्हिडन्स मध्ये ह्या त्रुटी आहेत हे आपण सांगू शकतो. आपण मागे बघितलं हाऊ टू टेक क्रॉस एक्झामिनेशन, कॉन्ट्राडिक्शन्स, ओमिशन्स, हे सगळं आर्ग्यू करायचंय आपल्याला. सो इन अँड ऑल आपण केस दाखल केल्यापासून तर त्याच्यामध्ये काय काय एव्हिडन्स आला, काय काय पुरावा आला, आणि त्या पुराव्यानुसार आपण ऍप्लिकंट असू तर आपण आपली केस कशी प्रूव्ह केली, त्याच्या संदर्भात आपण कुठला ओरल एव्हिडन्स दिला, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिला, आणि रिस्पॉन्डंटनी ती डिस्प्रूव्ह केली का किंवा करू शकले नाही, हे आपल्याला आर्ग्यू करायचंय ऑन द टचस्टोन ऑफ व्हेरियस जजमेंट्स विच is applicable to your case also, and some of the landmark judgment जसं कॉन्ट्राडिक्शन मध्ये तहसीलदार सिंग साहेब ते जजमेंट आहे. नंतर मग आपण जर बघितलं की इंटरेस्टेड रिलेटेड विटनेस, नुसतं टाका गुगलवर की इंटरेस्टेड अँड रिलेटेड विटनेस, टेस्टिमनी ऑफ द इंटरेस्टेड अँड रिलेटेड विटनेस, धडा 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 तुम्हाला सगळे जजमेंट्स येतील. हल्ली त्या एआयनी पण खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आणखीन काय घेऊन येत आहेत ते अजून सांगू शकत नाही काही वर्षांमध्ये. म्हणजे सर्च हेच 10-15 वर्षापूर्वीचं जर तुम्ही वेळ बघितलं की पुस्तकं बघायला लागायचे, काही ठिकाणी पुस्तकं दिले जात नव्हते, पुस्तकांचा ऍक्सेस नव्हता, काही ठिकाणी असं होतं की ते पुस्तकं जे आहेत ते ठराविक लोकांकडेच यायचे, या अडचणी होत्या. मीडिया म्हणा किंवा आता हे टेक्निकली एवढं साऊंड नव्हतं की आज सकाळी गुवाहाटी हायकोर्टचं जजमेंट पास होतं आणि ते आपल्याला संध्याकाळपर्यंत येतं. सो बेसिकली दिस इज हाऊ टू आर्ग्यू द केस ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, आणि ह्या कन्सेप्टनी तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आर्ग्युमेंट कराव्यात असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं. आणि दॅट इज ऑल फॉर हाऊ टू आर्ग्यू द केस, अँड देअर आफ्टर विल टेक अ क्वेश्चन अँड आन्सर सेशन्स, की अजून ते काय काय प्रश्न राहिलेले आहेत ते आपण घेऊयात. येस सर. फ्रेंड्स, तुम्ही आता अनम्यूट करून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आता सरांना विचारू शकता. चला, ते विचारण्याच्या अगोदर जे ग्रुपवर प्रश्न आलेले जेवढे माझ्या वाचनात आहेत ते मी सांगतो. आता बऱ्यापैकी ते स्वप्नील यांचा काय हे प्रश्न होता की तिचा एव्हिडन्स धरायचा का, ते क्लिअर झालं का तुमचं? स्वप्नील सर, दुसरा जो प्रश्न होता त्या गुप्ता यांचा प्रश्न होता, काय त्यांनी आता रिसेंटली टाकला होता, तेही माझ्या मते क्लिअर व्हायला हवं, तर ते झालंय का? अजून काही शंका आहेत का त्याच्यामध्ये? सर मी स्वप्नील बोलतोय. माझं ते क्लिअर झालेलं आहे. फक्त एक छोटासा डाऊट त्याच्यामध्ये आहे का ते एव्हिडन्स बाय वे ऑफ ऍफिडेव्हिट जे आहे कोर्ट त्यांच्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावतो, त्याचं काही असं कॉमन डेफिनेशन वगैरे काही अशी आहे का कुठे? नाही, कुठलीही कॉमन डेफिनेशन नाही. कोर्टाने सोयीनुसार अर्थ लावू नये याच्याकरता आपल्या फॅक्ट्सला ऍप्लिकेबल होईल असं जजमेंट आपण शोधलं पाहिजे. एव्हिडन्स ऍफिडेव्हिट मध्ये तिने काय लिहिलंय, आपण काय क्रॉस घेतली
आणि त्या क्रॉसनुसार त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आणि त्याचं ऍप्रिसिएशन कसं करायचं हे आपण आर्ग्युमेंट मधून कोर्टाला दाखवून देतो आणि त्याच्याकरता व्हेरियस जजमेंट्स ऑफ व्हेरियस हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्टचा आपण आधार घेतो. हेच आपल्याकडे एक जे आहे ते आपण म्हणूया दॅट इज द वेपन इन अवर हँड. सरांनी जर वेळ असेल तर मी आता 3 डॉक्युमेंट हे दिले तर मला त्याचा अर्थ नाही समजलेला, तर म्हणजे माझं जे अंडरस्टँडिंग आहे ते असंच आहे की या 3 जजमेंट प्रमाणे म्हणजे आता ग्रुपवर टाकले की स्टेटमेंट वरती फायनल डिसिजन नाही घेतला जाऊ शकत, त्याचे पुरावे द्यायला हवे. हे मला नाही कळालं, म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? सर मी आता ग्रुपमध्ये ना 3 जजमेंट टाकलेले आहेत, तर मला त्याचा अर्थ म्हणजे पूर्ण नीट नाही कळाला, पण जे काही माझं अंडरस्टँडिंग आहे त्याप्रमाणे असंच आहे की जे काही फॅक्ट्स आहेत ते एव्हिडन्सनी प्रूव्ह केले गेले पाहिजे, ते स्टेटमेंट वरती प्रूव्ह नाही होणार. नाही बरोबर आहे, तेच तुम्हाला आता सांगितलं ना की तिने जर समजा एखादं एव्हिडन्स ऍफिडेव्हिट दिला म्हणजे ते खरंच आहे असं म्हणून चालणार नाही, नाही तर तुम्हाला क्रॉस कशाला घ्यायला लावली असती. आणि जो एव्हिडन्स तिने दिलेला आहे त्या म्हणजे जो एव्हिडन्स ऍफिडेव्हिट वर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर समजा तिने सांगितलं की हे असं असं झालं, मी पैसे दिले, माझ्या घरच्यांनी हुंड्यामध्ये 10 लाख रुपये दिले. अरे 10 लाख रुपये दिले तर त्याचा पुरावा काय दिला? मग तुम्ही आर्ग्यू करा की येस दॅट एव्हिडन्स इज नॉट ऑन रेकॉर्ड, मेअर वर्ड किंवा मेअर ॲलिगेशन इन द एव्हिडन्स ॲफिडेव्हिट डज नॉट प्रूव्ह दॅट कंडिशन्स. सो युअर अंडरस्टँडिंग इज व्हेरी करेक्ट. ओके सर. येस. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. दुसरा प्रश्न असा होता की काय होतं ते, एक मिनिट सर, एक अनुराधा मॅमचा क्वेश्चन म्हणजे त्यांचे 5-6 क्वेश्चन्स आहेत, तर ते मी रीड आउट करू का? घेऊया ना, घ्या, सांगा. ओके, त्यांचा पहिला क्वेश्चन असा आहे की इफ अ हजबंड फाइल्स डिवोर्स इन फॅमिली कोर्ट, कॅन द वाईफ फाईल डिवी अंडर द सेम प्रोसिडिंग? येस, आपण जर सेक्शन 26 वरचं आपलं लेक्चर वाचलं तर आपल्या त्या ऐकलं तर आपल्या त्या क्लिअर होईल की डोमेस्टिक व्हायलन्स हे जर हजबंडनी डिवोर्स दाखल केला असेल तर त्याच्यात तुम्ही दाखल करू शकता आणि ते सेक्शन 26 तुम्हाला परमिशन देतं. इव्हन डोमेस्टिक व्हायलन्सचं सेपरेट ऍप्लिकेशन सुद्धा करण्याची गरज नाही. तर तुम्ही ज्यावेळेस तुमचा रिप्लाय देणार त्यावेळेस सुद्धा डोमेस्टिकचं त्यामध्येच एक स्वतंत्र, कारण स्वतंत्र का करावं, इट इज ऑलवेज ऍडवाइजेबल की बाबा अरे तुम्हाला नेमकं मागण्या काय मागायच्या आहेत, तर निश्चित तुम्ही करू शकता. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ टू रिकवर स्त्रीधन? I know by making an application, but how to actually get hold of that? I want to know for both, like for a woman, how she श्रीधर can रिकव्हरी recover. करण्याकरता लक्षात घ्या की आपल्याला म्हणजे 498 मध्ये पण आपण म्हणतो आणि त्याच्याबरोबर आपण 406 ची केसही त्यांच्यावर लावतो, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, किंवा माझं श्रीधन यांनी अनाधिकाराने स्वतःकडे ठेवलं म्हणून मला ते रिकव्हर करायचं आहे, नंबर 1. नंबर 2, डिव्होर्स पिटिशन मध्ये पण आपण म्हणतो की अरे माझं श्रीधन यांच्या ताब्यात आहे आणि ते मला मिळावं, नंबर 2. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्येही आपलं कंटेन्शन्स असं असतं की माझं श्रीधन त्यांच्या ताब्यात आहे आणि ते मला मिळावं, नंबर 3. आता या तीनही प्रकारांमध्ये नेमकं रिकव्हरीची प्रोसेस काय? 498 मध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये असं बघितलं जातं की पोलीस पंचनामा करतात, समोरच्यांचे स्टेटमेंट्स घेतात आणि समोरचे जर म्हटले की हो बाबा आमच्याकडे श्रीधन आहे, आम्ही ते द्यायला तयार आहे, तर पंचनाम्याने ते जप्त केलं जातं, नंबर 1. नंबर 2, डिव्होर्स मध्ये असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये असेल, सीपीसी ऍप्लिकेबल होतो आणि ते ऍप्लिकेबल होण्याकरता आता जर एखादा मुद्दा वादातीत असेल, उदाहरणार्थ की आपण इंटरिमलाच आपण मागणी करतो की मला माझं श्रीधन मिळावं, आणि हा जर मुद्दा वादाचा आहे की श्रीधन नेमकं कोणाकडे आहे, ते नवऱ्याकडे आहे की ते बायकोकडे आहे, आणि नवऱ्याने त्याच्या रिस्पॉन्समध्ये सांगितलं की बाबा ही श्रीधन घेऊन गेलेली आहे, तर त्याच्याकरता एव्हिडन्स लीड करावा लागतो. एव्हिडन्स शिवाय ती गोष्ट डिसाईड होणार नाही, अशी जनरली कोर्ट ऑर्डर करते. फायनली ज्यावेळेस कोर्ट कन्क्लुजनला येतं की सो फार ॲज प्रेयर नंबर 4 इज कन्सर्न इन रिस्पेक्ट ऑफ श्रीधन, इट हॅज बीन ब्रॉट ऑन, म्हणजे जिथं इश्यूज फ्रेम करण्याचं एक जजमेंट आपण बघितलं होतं, बऱ्याचदा होत नाहीत इश्यूज फ्रेम, अजूनही आपण कायदा इंटरप्रिट करत आहोत, युनिफॉर्मिटी, आणि असं म्हटलं जातं मित्रांनो, हे कायम आयुष्यात लक्षात ठेवा की जेरेमी बेंथम यांचं एक वाक्य आहे, अनसर्टन्टी ऑफ लॉ इज द पॉवर ऑफ ॲडव्होकेट.
लॉ हा अनसर्टन आहे आणि हीच आपली पॉवर आहे. आता अशाच पद्धतीने एक जजमेंट आलं जे म्हणलं की इश्यू फ्रेम करा. इश्यू फ्रेम केल्याशिवाय एव्हिडन्स कसा द्यायचा? बरोबर आहे त्या जजमेंटचं, क्वासी सिव्हिल आहे. तुम्ही इश्यू फ्रेम करा की हे श्रीधन कोणाच्या ताब्यात आहे आणि मग आलेल्या एव्हिडन्स वरून फायनली ठरवा की अरे एव्हिडन्स नुसार असं दिसतं की हे जे आहे हे बायकोच्या ताब्यात आहे किंवा हे नवऱ्याच्या ताब्यात आहे आणि म्हणून हे बायकोला हे श्रीधन द्यावं अशी ज्यावेळेस ऑर्डर होते त्यावेळेस एक्झिक्युशन प्रोसिडिंग दाखल करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि ती एक्झिक्युशन प्रोसिडिंग कशी दाखल करायची ते आपल्याला सीपीसी मध्ये ऑर्डर 38 मध्ये आपल्याला ते कळतं. हे झालं रिकव्हरी ऑफ द श्रीधर. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रोसिडिंगच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जजमेंट्स आपल्याला असे वाचायला मिळतील की श्रीधनाच्या रिकव्हरी करता तुम्ही सेपरेट सिव्हिल सूट देखील दाखल करू शकता फॉर रिकव्हरी ऑफ श्रीधन. असे वेगवेगळे मार्ग आहेत. तर ह्या मार्गांचा अवलंब आपण केला पाहिजे. ओके सर. सो त्यांचा पुढचा क्वेश्चन त्यांना व्यवस्थित फ्रेम करता नाही आलाय, पण समवॉट त्यांना असं विचारायचं द अपोनंट पार्टी वेर मार्किंग डॉक्युमेंट्स ऍडमिटेड ऑर नॉट ऍडमिटेड. कॅन यू प्लीज एक्सप्लेन दिस? काय काय अपोनंट पार्टी? त्यांना द अपोनंट पार्टी वर मार्किंग डॉक्युमेंट्स ऍडमिटेड ऑर नॉट ऍडमिटेड. आता याही बाबतीत मी एक्झिबिशन ऑफ द डॉक्युमेंट ह्याच्यावर आपण बोललेलो आहोत, ते कृपया आपण ऐकून घ्या. पण तरी मी सांगतो तुम्हाला की केवळ एक्झिबिटिंग ऑफ द डॉक्युमेंट हे जे आहे, व्हॉट इज एक्झिबिटिंग ऑफ द डॉक्युमेंट, एखाद्या डॉक्युमेंटला एक्झिबिट देणं हे दोन गोष्टींकरता असू शकतं. एक्झिबिट देणं हे आयडेंटिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट आणि दुसरी गोष्ट प्रूव्हिंग द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट. हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कसा प्रूव्ह करायचा हा खूप मोठा चॅप्टर आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ डॉक्युमेंट एक्झिबिट झालं म्हणजे डॉक्युमेंट हे प्रूव्ह झालं असं होत नाही. आता तुम्ही इथे एक शब्द मांडलाय ऍडमिटिंग. ऍडमिटिंगचा अर्थ असा होतो की सीपीसी मध्ये सुद्धा आणि क्रिमिनल मध्ये सुद्धा की 294 असेल क्रिमिनल मध्ये आणि समहाऊ ऑर्डर मला आता आठवत नाही पण सीपीसीतली ऑर्डर असेल, या दोन्हींकडं की ज्यावेळेस प्रॉसिक्युशन इकडे काही डॉक्युमेंट दाखल करतं आणि हे दाखल करतं, तसंच डीव्ही मध्ये ज्यावेळेस आपण काही डॉक्युमेंट दाखल करतो त्यावेळेस आपण एक नोटीस देतो. नोटीस म्हणजे काय, साधी गोष्ट लिहितो, त्याच्यात अर्ज देतो की साहेब आम्ही या लिस्टमध्ये सिरियल क्रमांक 1 ते 50 हे डॉक्युमेंट दाखल केलेले आहेत. यापैकी ऍडव्हर्स पार्टीला, अपोनंट पार्टीला कुठले कुठले डॉक्युमेंट्स ऍडमिट आहेत हे डॉक्युमेंट्स त्यांनी ऍडमिट करावे किंवा डिनाय करावे. समजा तो म्हटलं मला 1 ते 10 हे डॉक्युमेंट ऍडमिट आहेत, म्हणजे काय, ते डॉक्युमेंटला नंबर तर ऑलरेडी पडलेले आहेत एक्झिबिट फॉर द आयडेंटिफिकेशन, ते लक्षात यावे म्हणून, पण त्याचे कंटेंट सुद्धा त्यांनी ऍडमिट केलेले आहेत असा अर्थ होईल. आणि तो म्हणला 10 ते 40 50 हे डॉक्युमेंट मला ऍडमिट नाही, मला मान्य नाही, मग ते डॉक्युमेंट मला प्रूव्ह करायचे आहे. मग डॉक्युमेंट प्रूव्ह करण्याकरता कसा एव्हिडन्स वापरला जातो? प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स. प्रायमरी म्हणजे काय, तर ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल नसेल इन सर्टन सर्कमस्टन्सेस, देन सेकंडरी एव्हिडन्स आपल्याला द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते डॉक्युमेंट एक्झिबिट म्हणा किंवा ते ऍडमिट किंवा डिनाय म्हणा किंवा त्याचे कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट प्रूव्ह करून घ्यायचे आहेत. सर, सॉरी टू इंटरप्ट. ॲडव्होकेट धनाळे फ्रॉम ठाणे. मला माहिती करून घ्यायचं होतं की लिस्ट ऑफ स्त्रीधन मिळेल का, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींना स्त्रीधन बोलता येईल? व्हॉट ऑल थिंग्स आर सांगितलं, लग्नामध्ये महिलेला आलेले गिफ्ट्स असतील किंवा ऑर्नामेंट्स असतील आणि ते दोन्ही पक्षांनी, कुठल्याही पक्षांनी घातलेले असू द्यात, पण ते तिचं श्रीधन असेल. इन्क्लुडिंग फादर इन लॉ मदर. येस. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ही विचारायची होती सर की वेदर कॉन्व्हर्सेशन बिटवीन हजबंड अँड वाईफ is considered as privileged conversation, and if it is not admissible, then whether the chats on WhatsApp between husband and wife will be admissible? See, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ड्युरिंग द मॅरेज बिटवीन हजबंड अँड वाईफ इज प्रिव्हिलेज कम्युनिकेशन अँड इट इज नॉट ऍडमिसिबल. नंबर 1, you are correct on that point. Number 2, whether illegally obtained evidence is admissible in India or not.
1975 पासून आपण या गोष्टीला इंटरप्रिट करतोय. आणि कारण आर्यम मलखानी म्हणून एक जजमेंट आहे ज्याच्यामध्ये सांगितलं बघा की अरे आता मी बायको आणि माझ्यामध्ये वाद चालू झाले आणि मी तिची जर चोरून रेकॉर्डिंग केली फोनचे किंवा तिला माहित नाहीये माझ्या फोनमध्ये असं रेकॉर्डर घेतलं की त्याचा आवाज तिला जात नाही, बीप जात नाही आणि ते केलं, तर स्टील दॅट इज गोइंग ऑन, दॅट इज सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन. मी त्यावेळेसही सांगितलं की विबोर गर्ग हे जजमेंट आहे ज्याच्यात हे दोन्ही विषय घेतलेले आहेत की प्रिव्हिलेज कम्युनिकेशन असेल तर त्याला ऍडमिसिबल म्हणायचं का. त्यानंतर एक प्रीती झुलका म्हणून एक जजमेंट आहे दिल्ली हायकोर्टचं, त्याच्यामध्ये असं म्हटलं की ऍडमिसिबल आहे. कारण जी एक कन्सेप्ट आहे फ्रुट्स ऑफ द पॉइझनस ट्री हॅज नो ऍप्लिकेबिलिटी इन इंडिया. म्हणजे आपण जर म्हणलं की एव्हिडन्स असू द्या, एव्हिडन्स हा रिलिव्हंट असला पाहिजे. एव्हिडन्स जोपर्यंत केसला रिलिव्हंट असेल तर इट इज अ अटमोस्ट ड्युटी टू डिस्पेन्स द जस्टिस. मग तो इलिगली ऑब्टेन का केलेला असेल, मग ते प्रिव्हिलेज कम्युनिकेशन असेल दोघांच्या मधलं ड्युरिंग द मॅरेज आणि ते जर केसची रिलिव्हंट असेल तरी सुद्धा ते वापरता येईल, असे काही जजमेंट्स म्हणतात. काही जजमेंट्स म्हणतात नो, इट इज अ ब्रीच ऑफ प्रायव्हसी. आणि म्हणून दॅट इश्यू इज इन फ्रंट ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ विबोर गर्ग. And that is going to be, I think, listed in the next month. We will wait for that judgment. गुड इव्हनिंग सर. Hello, ha, good evening. सर ऍडव्होकेट गुप्ता, खालापूर कोर्टात ना. हा. सर माझा प्रश्न जो आहे की मी ऍप्लिकंट कडनं ऍडव्होकेट आहे आणि सर जे लग्न झालं होतं हे कोणालाच माहित नाही, कारण ही त्याच्याबरोबर पळून गेली होती. आणि त्याच्यानंतर साहेब तिला मुलगा झालेला आहे. मुलगा होईपर्यंत तो सामनेवाला तिच्याबरोबर राहत होता, दवाखान्यामध्ये पण तो सोबत होता. पण साहेब त्याच्यानंतर त्यांनी मुलगा झाल्यानंतर तिला माहेरी पाठवून दिलं आणि तिथंच ठेवलं की मी तुला नंतर घेऊन जाईल. आता डीव्ही फाईल केलेला आहे. तो मुलगा हा आमचा जवळपास 7 ते 8 वर्षाचा आहे आणि तो लग्नही डिनाय करतो आणि मुलगा माझा नाही हेही डिनाय करतो आणि आमच्याकडे काही प्रूफ नाही साहेब तर त्याच्याबद्दलचं. तर साहेब आम्हाला बोलतात की तुम्ही पुरावा द्या, पण साहेब आम्ही पुरावा काय देणार? तुम्ही सांगा ना 112 सेक्शनचा वापर करा. म्हणजे लग्न झाल्याचाही पुरावा नाही तुमच्याकडे, तुम्ही एकत्र राहिल्याचाही पुरावा नाही, किंवा तुम्ही मेडिकलला जिथं तुमची डिलिव्हरी झाली तिथं तो बरोबर होता असं काहीच पुरावा नाही. काहीच नाहीये सर, काहीच नाही. काहीच नाहीये. नाही, मग 112 सेक्शनवरच. आता पुरावा ठेवण्याकरता लग्न केलं असं नाही म्हणता येणार, पण काहीतरी ते आहे. ज्या हॉस्पिटलला गेले त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला एव्हिडन्सला बोलवा, ज्या ठिकाणी राहिले तिथल्या भाडे मालकाला बोलवा, ज्या ठिकाणी तुम्ही लग्न केलं तिथल्या भटजींना बोलवा, ज्या मंदिरात केलं तिथल्या पुजाऱ्याला बोलवा आणि तिथं 112 सेक्शनचा तुम्ही रेफरन्स द्या. काही नाही म्हणून कसं चालेल की बा हे सेक्शन 112 सांगतं की प्रिझम्पशन ऑफ दॅट चाइल्ड, बर्थ ऑफ द चाइल्ड ड्युरिंग द मॅरेज. आमचं हे लग्न आहे आणि लग्नाच्या दरम्यान हा झालेला मूल आहे. आणि इव्हन गोइंग टू द फर्दर एक्सटेंट, लिव्ह इन रिलेशनशिप ऑल्सो रेकग्नाइज्ड बाय द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. तर हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि तुमचा प्रश्न होता आय थिंक डीएनए, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते मुलाला असं वापरता येणार नाही तुम्हाला डीएनए टेस्ट करता. म्हणजे ते अर्थात कशा करता सांगितलंय की नवरा म्हणतो की बाबा माझा मूल नाही आणि ही जी आहे ते ऍडल्टरी मध्ये होती आणि हे माझं मूल नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे मुलाची लेजिटिमेसी आणि बायोलॉजिकल फादर किंवा ऍडल्टरी प्रूव्ह करण्याकरता असं तुम्ही पोराला हत्यार म्हणून वापरता येणार नाही आणि तुम्ही त्याची डीएनए टेस्ट करू शकणार नाही. या केसची म्हणजे सो फार एज दॅट केस इज कन्सर्न, फॅक्ट्स आर डिफरंट. द्या तुम्ही. जर मुलाची पॅटर्निटी तो बिलीव्ह करतोय तर हे पहिले प्रयत्न करा की हा एव्हिडन्स कलेक्ट करण्याचा किंवा कोर्टासमोर आणण्याचा. 165 एव्हिडन्स ऍक्ट आहे, त्याच्यानुसार कोर्ट कोणालाही समन्स काढू शकतं, कुठलेही डॉक्युमेंट्स कॉल आउट करू शकतं. त्या तुमच्या समोरचा जो काही रिस्पॉन्डंट आहे त्याला प्रश्न विचारू शकतं. सो दीज आर सम ऑफ द रेमेडीज इन युअर केस. चालेल सर, मी प्रयत्न करते. येस, थँक्यू. सर नमस्कार. नमस्कार.
सर नमस्कार, ॲडव्होकेट संजय कदम म्हणतोय. सर यू आर ऑलवेज फॅन्टॅस्टिक, यू ऑलवेज गिव्ह द व्हेरी फॅन्टॅस्टिक नॉलेज. आणि अतिशय सामान्य भाषेमध्ये आणि मातृभाषेमध्ये मी त्याला नेहमीच म्हणतो, दादा कोंडकेच्या भाषेत, आईच्या भाषेत आपण छानपैकी समजून सांगता विषय. त्याबद्दल Thank पहिले you. आपले धन्यवाद. थँक्यू. सर आय एम हंबल टू नो, रादर दॅन आस्किंग क्वेश्चन, आय एम हंबल टू नो. म्हणजे दोनच क्वेश्चन आहेत सर. जर डीव्ही मध्ये डीव्ही चालू असताना रिस्पॉन्डंट वन हजबंडची डेथ झाली तर कॉन्सिक्वेन्सेस पुढे काय? इन लॉस वगैरे त्याच्यामध्ये आहेत आणि हजबंडची डेथ झाली. नंबर 1 प्रश्न. नंबर 2 सर, त्याला एक प्रश्न असा आहे की डीव्ही प्रूव्ह झाला तर काय आणि डीव्ही डिस्प्रूव्ह झाला तर काय? 2च प्रश्न सर. सॉरी. नाही, इट्स ओके. आता हजबंडची जर डेथ झाली तर सगळ्यात महत्वाचं, सो फार ॲज अदर रिलीफ्स आर कन्सर्न, माझ्या म्हणण्याप्रमाणे दॅट पेटिशन विल बी कंटिन्यूड अगेन्स्ट दी फॅमिली मेंबर्स. दॅट ऍप्लिकेशन हे कंटिन्यू राहील फॅमिली मेंबर्सच्या अगेन्स्ट मध्ये. जर मेंटेनन्सची ऑर्डर झालेली असेल, अँसेस्ट्रल प्रॉपर्टीज असतील, त्याच्यातून इन्कम सोर्सेस असेल, तर डेफिनेटली दे आर एंटायटल्ड टू मेंटेन, because we are having a concept of joint family in our culture. तिसरी गोष्ट, जर हजबंडचा मृत्यू झाला, प्रोटेक्शन ऑर्डरच्या संदर्भात, रेसिडेन्स ऑर्डरच्या संदर्भात, हजबंडचा जो राईट आहे त्या प्रॉपर्टीज मध्ये, तो राईट मुलं जर असतील तर त्यांचा क्रिएट होतो. अगेन दॅट विल बी डिसाइडेड. सो ऍप्लिकेशन हे कंटिन्यू राहील. तुमच्या फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस नुसार ते कसं कंटिन्यू करायचं, त्याच्यात कसे अमेंडमेंट करायचे, कुठले कुठले ऍडिशनल रिलीफ मागायचे, हे आपल्याला ठरवावं लागेल. हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुमचा होता की काय म्हटले तुम्ही? कम अगेन. सर डीव्ही प्रूव्ह झाला तर आणि डीव्ही जर प्रूव्ह झाला नाही तर? डीव्ही जर प्रूव्ह झाला तर डेफिनेटली असं काही नाही की डीव्ही मध्ये मागितलेल्या सगळ्याच मागण्या या मान्य व्हाव्यात आणि त्याच प्रपोर्शन मध्ये मान्य व्हाव्यात. इट इज अगेन ड्युटी कास्टेड अपॉन द प्रिसाइडिंग ऑफिसर टू अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ प्रोबॅबिलिटी, लॉजिक or logical thinking, application of mind, circumstantial evidence, circumstances or requirement of the society, both the status of the families, the period which has undergone in the litigation. So everything should have been scrutinized, and thereafter the reliefs claimed by that lady can be granted partially or fully. आता दुसरं, जर डीव्ही प्रूव्ह नाही झाला म्हणजे काय होतं की डोमेस्टिक व्हायलन्स झालेला नाही असं प्रूव्ह होतं. देन अल्टिमेटली दॅट ऍप्लिकेशन केम टू बी डिसमिस्ड. कारण काय की तुम्ही म्हणाल मग महिलेला दुसरे पण अधिकारी, उदाहरणार्थ डोमेस्टिक व्हायलन्स हा बेसिक क्रायटेरिया आहे की मी कधी कायद्याच्या अंतर्गत जाईल, ज्यावेळेस माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स होईल तर मी कायद्याच्या अंतर्गत जाईल. आता दुसरं, मला 125 आहे मेंटेनन्स करता, मला सेक्शन 24 आहे मेंटेनन्स करता, मला हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आहे. सो जर प्रूव्ह नाही झाला देन अल्टिमेटली दॅट ऍप्लिकेशन विल केम टू बी डिसमिस्ड. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येस. अजून मॅडम काही ग्रुपचे काही क्वेश्चन्स आहेत का जे राहिलेले आहेत? हो, आपण जरा ते बघूया. हॅलो. हा, संदेश सर, तुमचा आवाज येत नाहीये. आता येतोय का? हा, बोला बोला. हॅलो सर. हा, बोला. सर, आता आपण सांगितलं की डीव्हीची केस डिसमिस होऊ शकते. जर डिसमिस झाल्यानंतर त्याच्यानंतर रिलीफ काय मिळू शकते सर अर्जदार? रिलीफ काय मिळू शकतो कोणाला? अर्जदाराला. हा, डिसमिस झाल्यानंतर दुसरी स्टेज काय करता येईल आपल्याला? अपील करायचं सेक्शन 29 नंतर. अपीलच जावं लागणार. हो. आणि सर दुसरं असं विचारायचं होतं, जर समजा सर आपण ज्यावेळेस ॲल्युमिनी मागतो, इंटेरिम म्हणा किंवा परमनंट काय असेल ते डीव्ही अंतर्गत, आणि जर समजा ते 2-3 वर्षापासून जर वेगवेगळे राहत असेल तर असं काही लिमिटेशन वगैरे आहे का त्या गोष्टीला? कशाला? कशा करता म्हणजे लिमिटेशन कशा करता? 2-3 वर्ष वेगळे राहत असतील, डीव्ही दाखल करण्याला लिमिटेशन का? नाही, मेंटेनन्स साठी म्हणतो मी. नाही, तसं काही लिमिटेशन नाहीये.
अच्छा. आणि जर समजा सर आता डीव्ही मध्ये समजा किंवा अदर आता एक दुसरे समजा आपण जर समजा प्रॉपरली 125 ची केस असेल समजा सीआरपीसी आणि त्यामध्ये समजा जर वाईफचे त्या म्हणजे वाईफ आणि हजबंड त्यांच्यामध्ये जर शारीरिक संबंध झाले नसतील समजा तर बेसवर आपल्याला ते समजा रेकॉर्डवर आणायचं म्हटलं क्रॉसमध्ये तर आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चनिंग करावं लागेल सर? नाही आता हे अगदीच पर्टिक्युलर त्या फॅक्ट्स मध्ये नेमकं तुम्हाला क्रॉस ती तर डेफिनेटली मला ते सगळं वाचून तुमचे इन्स्ट्रक्शन घेऊन मगच म्हणजे ते क्वेश्चन्स काय विचारावे दिस कॅनॉट बी व्हेरी ऑनेस्टली किंवा आता ते कुठल्या प्राप्त परिस्थितीनुसार कुठले प्रश्न कसे विचारल्यानंतर तो विटनेस कसं उत्तर देणार आहे म्हणूनच आपल्याला क्रॉस इज सेड टू बी अ आर्ट. एखादा कसं असतं माहितीये का एखादा विटनेस येतो खूप तयार होऊन येतो. आता आम्ही बऱ्याचशा मॅटर्स बघतो किंवा स्वतः चालवतो. आय वर्क ऍज अ स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ऑल्सो डिफेन्स साईडलाही मी काम केलं. बरेचसे हार्डकोर क्रिमिनल असतात त्यांच्या केसेसमध्ये काही गँगवार असतात. काही ठिकाणी समोरून सुद्धा विटनेसेस जे असतात ते पण तयार असतात. त्यांनाही कोर्टाच्या प्रोसिडिंगची माहिती असते. सो मला हे सांगायचंय की प्रत्येक विटनेसची आपल्याला आपण क्रॉसला गेल्यानंतर पहिले विटनेस ओळखता आला पाहिजे की मी जर त्याला विचारलं त्या दिवशी बाबा तू 7:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचला आणि तो म्हणतो नाही खोटं आहे मग समजून घ्यायला पाहिजे की अरे हा आपल्या प्रत्येक प्रश्नाला खोटं म्हणणार आहे बरं का. मग आपण असं करू की खोटंच विचारू म्हणजे तो खरं म्हणेल. कधी कधी या असल्या गोष्टी वर्कआउट करतात कधी कधी होत नाही. एक माझ्या केसचं उदाहरण सांगतो. म्हणून आता किंवा या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले नाही हे दाखवण्याकरता आपण कसे प्रश्न विचारू ते मला आता तुर्तास नाही सांगता येणार कारण इट डिपेंड्स अपॉन द व्हेरियस आणि सेव्हरल फॅक्टर्स. की माझी एक केस होती तिथं मी एक थोडंसं ऑब्झर्व केलं आणि आपण म्हणू तुक्का म्हणू गॅमलिंग म्हणू मी तो प्रश्न टाकला. काय प्रश्न टाकला की माझी केस होती की त्या महिलेचं बिचाऱ्याचं म्हणजे म्हाताऱ्या आजी होत्या आणि त्या आजींचं चालत असताना मंगळसूत्राची चोरी झाली होती. चेन स्नॅचिंग झाली होती आणि त्या आजींनी फक्त बघितलं की पल्सरवरून 2 जण जात होते आणि त्यांचं डिस्क्रिप्शन दिलं. नंतरून आरोपी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पकडले गेले आणि ते मंगळसूत्र जे आहे ते रिकव्हर झालं. आजींना ते बॉन्डवर मिळालं आणि आजी आता साक्षीला आलेले होते. आणि म्हणून मी त्यांना विचारलं आजी बघा आता तुम्ही माळकरी आहात तुम्ही शपथ घेतली की मी खरं सांगेन खोटं सांगणार नाही म्हणून मी तुम्हाला 2-3च प्रश्न विचारणार आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतो की हे जे मंगळसूत्र आहे ना हे मंगळसूत्र काय तुमचं चोरीला गेलेलं मंगळसूत्र नाही. हे केवळ पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की बघा हे आरोपींकडून रिकव्हर झालेलं आहे. आता तुम्हाला कोर्टात सांगावं लागेल की हे तेच मंगळसूत्र आहे माझ्याकडून चोरीला गेलं होतं आणि म्हणून तुम्ही तसे सांगत आहात. त्यांनी सांगितलं हो बाळा हे काय चोरीला गेलेलं मंगळसूत्र नाही. हे पोलिसांनी सांगितलं की हे त्यांच्याकडून रिकव्हर झालेलं आहे म्हणूनच मी सांगितलं. सो हे इट डिपेंड द क्रॉस इज हॅव्हिंग व्हेरियस अँगल्स स्टेट ऑफ माइंड ऑफ दॅट विटनेसेस. सो बेसिकली तसं नाही आपण हे करू शकत. सर थँक्यू सर मी स्नेहा कटारिया फ्रॉम धुळे. सर डीव्ही दाखल करायला काही लिमिटेशन्स आहेत का जर महिला डेझर्टेशन मध्ये असेल तर? नाही डेझर्ट जर तिला केलेलं असेल तर डीव्ही दाखल करायला मर्यादा हे नाही लिमिटेशन नाही. त्याच्या संदर्भात आपण ते जजमेंट बघितलं होतं. कुठलं जजमेंट होतं कामाची और प्रभा त्यागी किंवा ग्रेवाल हे 2-3 जजमेंट्स आहेत. त्या जजमेंट्स मध्ये की कंटिन्युइंग आहे. प्लीज ग्रुपवर सेंड करणार जजमेंट सर? ते आपल्या पहिल्याच याच्यामध्ये सेंड केलेले आहेत. फक्त तेवढे तुम्ही वाचून घ्या. ते जजमेंट ऑलरेडी कामाची पण सेंड केलेलं आहे माझ्या माहितीनुसार. नसेल केलं तर करू आपण परंतु ते जजमेंट वाचा त्याचा रेशो वाचा की असं म्हटलंय की डोमेस्टिक हा कंटिन्युइंग आहे त्याच्यामुळं व्हायलन्स हा कंटिन्यू राहतो आणि म्हणून त्याच्याकरता तुम्हाला लिमिटेशन करता येणार नाही. सर आजच एक केसमध्ये महिला सांगत होती की मला गुंगीचं औषध देऊन माझ्यावर दीर रेप करत होता तर तिची आम्ही डीव्ही दाखल करत आहोत. पण तिच्याकडे गुंगीचं औषध दिलं आहे
हे कुठलेही पुरावे नाहीत, मेडिकल रिपोर्ट्स नाहीत. कारण ती म्हणे की मला ते सुधरतच नव्हतं की काय होतंय ते. तर मग तो मुद्दा कोर्टासमोर कसा आणायचा? नाही, तेच आता परत यांनी विचारलं तसंच तुमचा थोडासा सिमिलर प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली तिथं आणखीन कोणी सिनियर असतील त्यांची मदत घ्या. तुमच्या फॅक्ट सांगा की कुठल्या काळामध्ये हा अत्याचार झाला. बरं, हे तुम्ही डीव्ही दाखल करताय म्हणजे तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर दाखल करताय का? किंवा नाही तुमचा मॅरिड आहे ती आणि 9 महिने झाले नवरा डेथ झाली त्याची. अतिशय ड्रंक डीव्ही होता तो. कोणाबरोबर कोणाच्या विरोधात दाखल करताय? दुसऱ्या एका पुरुषाविरोधात? सासू, दीर आणि त्याची बायको जावे बरोबर. आणि कोणाविरुद्ध ॲलिगेशन आहे की ते गुंगीचं औषध देऊन हे सगळं? दीराविरुद्ध. हा, दीराविरुद्ध तुमचे ॲलिगेशन आहे. हे कुठल्या परिस्थितीत झालं? हे कधी होत होतं? त्यानंतर ठीक आहे, याला काय तुमचा सेपरेट कोणी आपण काय म्हणू डायरेक्ट एव्हिडन्स हवा असं नाही, पण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स तसा काही आहे का? या गोष्टी तशा ह्या परिस्थितीत घडणं प्रोबेबल आहे का? किंवा ह्या सगळ्या गोष्टी इमॅजिनरी वाटतात? हे फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेसवरच आपल्याला डिसाईड करावं लागेल. तुम्ही ती केस तुमची प्लीड करा, ॲलिगेशन करा, दाखल करा, परंतु तसे सर्कमस्टन्सेस म्हणजे आता महिला म्हणते की बुवा हे कधी द्यायचं, तशी अपॉर्च्युनिटी होती की घरामध्ये एकत्र दोघांना राहणं शक्य होतं का? घर 2 BHK होतं का? 3 BHK होतं का? पहिल्यांदा कधी महिलेच्या लक्षात आलं की असं सगळं माझ्या विरोधात होतंय आणि तिने लगेच इमिजिएटली कोणाला डिस्क्लोज केलं किंवा नाही? या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतील. येस सर, थँक्यू सर. येस. गुड इव्हनिंग सर. हा सर, डीव्हीची केस संपल्यानंतर 128 खाली रिकव्हरीसाठी ऍप्लिकेशन करावं लागतं का मेंटेनन्सचं? हा, आता मेंटेनन्स ऍप्लिकेशन जे आहे ते इंटरिम असू देत किंवा तुमचं फायनल असू देत, दोन्ही गोष्टींच्या बाबतीत कायदा असं सांगतो की सेक्शन 20 आपण वाचला पाहिजे. सेक्शन 20च्या सबसेक्शन 2 आणि सबसेक्शन 6 नुसार 125 ची प्रोसिजर त्या रिकव्हरी करता लागू होईल अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. आता 125च्या रिकव्हरीच्या प्रोसिडिंग मध्ये आपण काय करतो किंवा डीव्ही मध्ये जर समजा इंटरिम मेंटेनन्सची ऑर्डर झाली आणि मग आता तिच्या एक्झिक्युशन करता काय करायचं, तर बऱ्याचदा सेपरेट ऍप्लिकेशन आपल्याला केलं म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज करता आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की सेपरेट ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही 20.6 मध्ये काय सांगितलंय तो सेक्शन लक्षात घ्या. 20.6 ही सुद्धा रिकव्हरीची पद्धत दिलेली आहे आणि रूल 6.5 प्रमाणे 2 सेक्शन आहेत डीव्ही मध्ये. समजा एखादा एम्प्लॉयर असेल किंवा मी कुठं कामाला असेल, सॅलराईड असेल, तर डायरेक्टली कोर्ट जे आहे ते सॅलरी अटॅच करून किंवा त्यांना इंटिमेट करून आपली रिकव्हरी प्रोसिडिंग किंवा रिकव्हरी करू शकते. नंबर 1. नंबर 2, 125 प्रमाणे कसं जायचं, तर सेपरेट ऍप्लिकेशनही 125(3) प्रमाणे दाखल होतं. रीड विथ 128 असंही ते दाखल होऊ शकतं. रीड विथ सेक्शन 20 असंही दाखल होऊ शकतं आणि ते त्या डोमेस्टिक व्हायलन्स जर इंटरिम ऑर्डर असेल तर त्याच कोर्टामध्ये तिथंच सेपरेट ऍप्लिकेशन न दाखल करता सुद्धा दाखल होतं. बऱ्याच ठिकाणी कोर्ट सांगतं की सेपरेट ऍप्लिकेशन करा. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे, कारण ही प्रोसिडिंग टाइम लिमिटेड आहे. 2 महिन्यात संपवायची, 60 दिवसामध्ये समरी प्रोसिडिंग आहे. इमिजिएट रिलीफ मिळावा म्हणून मग 125चं ऍप्लिकेशन दिलेलं आहे. तुमचं सेपरेट ऍप्लिकेशन होणार, त्याच्यामध्ये वेळ जाणार, जो परत इंटेंट आहे लेजिस्लेशनचा तो डिफीट होतो. आता येऊया की 125(3)चं ऍप्लिकेशन स्वतंत्र करा किंवा त्याच्यातच करा. त्यानंतर पहिली स्टेप असते रिकव्हरी करता वॉरंट काढणं. इट इज क्वाईट सिमिलर टू द सिव्हिल प्रोसिजर कोड. सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये एक्झिक्युशन केल्यानंतर काय अटॅचमेंट वॉरंट निघली जाते. म्हणजे मुव्हेबल इमूव्हेबल काही असेट आहेत का त्याच्या, आणि त्या असेट असतील तर त्या जप्त करून त्याची रिकव्हरी केली जाते, मेंटेनन्सची वसुली केली जाते. आणि म्हणून इकडं सुद्धा 125(3) नुसार ऍप्लिकेशन केल्यानंतर सुद्धा वॉरंट काढलं जातं की अरे बाबा, जसं एखादी फाईन अमाऊंट रिकव्हर करण्याकरता वॉरंट काढलं जातं, तसंच ही मेंटेनन्स रिकव्हरी करता वॉरंट काढलं जातं आणि ते वॉरंट त्याच्याकडे जातं. ते वॉरंट रिकव्हरी कशी करायची, तर मग हे पोलीस जे आहेत ते वॉरंट घेऊन जातात, त्याच्याकडून
जे काही रिकव्हरेबल वस्तू आहेत त्या रिकव्हरी करून त्याची विक्री करून ते कोर्टाला किंवा ती रिकव्हरी करून कोर्टाला ती रिपोर्ट सबमिट करतात आणि कोर्ट ठरवतं की येस वेदर दॅट कॅन बी सेल्ड आणि तो सोल्ड करून त्याची रिकव्हरी अमाऊंट वसूल केली जाते. सॅलराईड माणूस असेल तर त्याची सॅलरी अटॅच होते. जर समजा तुमचं 7/12 असेल तर 7/12वर आपण चार्ज ठेवू शकतो आणि तो चार्ज तुमचा मेंटेनन्सचा त्या 7/12वर जातो. असे व्हेरियस मोड्स ऑफ किंवा ती जर अमाऊंट असेल आणि त्याची गव्हर्नमेंट व्हॅल्यू किती आहे मग ती अटॅच करायची का, ती सेल करायची का, त्याच्यावर चार्ज आणायचा का, हे सगळं बघितलं जातं. सो दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ 125(3) आणि 125 सेक्शनचा इंटरिम किंवा फायनल मेंटेनन्स करता 125, 128 या दोन्ही सेक्शनचा वापर डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये आपण करू शकतो. ओके सर, थँक्यू. सर तर प्रश्न डीवीच्या असा आहे केसमध्ये माझा मेडिटेशनला पाठवतात का? डीवीच्या केसमध्ये की जो समोरचा जो पर्सन आहे ओके त्याचे कुठलेही डॉक्युमेंट्स एक- म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की प्रॉपर्टीचे पेपर्स किंवा ज्या ठिकाणी तो रेसिडेन्स आहे तसे पेपर्स काहीच नाहीत अवेलेबल सध्या की तो कुठे राहतोय काय. तर अशा केसमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला करता येतं का? करून बघा ना तुम्ही कुठलं डिपार्टमेंट आहे, माहितीचा अधिकार एकदा घ्या कायदा, कुठल्या कुठल्या ऑथॉरिटीज त्यामध्ये येतात हे बघा आणि कोणत्या ऑथॉरिटी कडून तुम्हाला पेपर मागवायचे आहेत त्याचे. उदाहरणार्थ महसूलवाल्यांकडून मागवायचे का, तुम्हाला नेमकं माहिती काय मिळाली की हा कुठं राहतोय किंवा याच्या लँडेड प्रॉपर्टीज कुठं आहेत का, ऑनलाईन याचे काही 7/12 दिसतात का, गाव कुठलं आहे, त्या गावात तुम्हाला इन्क्वायरी करता येऊ शकते का. डेफिनेटली यू कॅन गिव्ह दॅट ऍप्लिकेशन्स. ओके थँक्यू सर. सर डीवीच्या केसमध्ये मेडिटेशनला पाठवतात का? बेलच्या केसमध्ये डीवीच्या केसमध्ये मेडिटेशनसाठी पाठवतात का पाठवतात. येस, पाठवतात. सर म्हाडाची, सिडकोची, MIDCची घरं ह्यात आपण रेसिडेन्शियल राईट मागू शकतो? मागू शकतो. ओके थँक्यू सर सर. एक प्रश्न होता. हा त्याच्या इंटेरियम ऍप्लिकेशनची आपली ऑर्डर झाली आहे. हा काय म्हणजे आपण ऍप्लिकेशन फाईल केल्यापासून तर मेंटेनन्स जो काही आहे तर तो जो मुलगा आहे तो मेंटेनन्स ऑर्डर झाल्यानंतर 1 महिन्याला जी एवढी ऑर्डर झाली तसं भरतोय, पण तो अगोदरचा पेंडिंग आहे ना, तर हा. मग त्याच्यासाठी काय आपण सिंपल एक ऍप्लिकेशन द्यायचं का की हे हे इतकी इतकी अमाऊंट पेंडिंग आहे. तुम्ही ऍप्लिकेशन द्या, ती ऍप्लिकेशन एवढी एवढी अमाऊंट पेंडिंग आहे आणि त्याची रिकव्हरी होईल. एक 125(3) मधला एक सेक्शन पण लक्षात घ्या की इव्हन डिफॉल्ट करता 12 म्हणजे 1 वर्ष. आता असं मंथली मेंटेनन्स आहे, मंथली मेंटेनन्स 5,000ची ऑर्डर झाली, पहिले 4 महिने जे आहेत ते थकीत आहे आणि नंतर तो हजर झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी क्लिअर केली. आता तुम्हाला त्या 20,000च्या रिकव्हरी करता जायचंय. अगेन यू गिव्ह द ऍप्लिकेशन अंडर सेक्शन 125(3), रीड विथ 128, रीड विथ 20 ऑफ DB ऍक्ट आणि हे ऍप्लिकेशन सिंपल द्या की हे 20,000 राहिलेत ते रिकव्हरी करून मिळावे किंवा त्याच्याकरता वॉरंट काढण्यात यावं. आणि वॉरंट काढून सुद्धा जर रिकव्हरी होत नसेल तर की 1 वर्षभरात जेवढी अमाऊंट थकलेली आहे, 12 महिने हा शब्द आहे, 12, तर 1 इयर करता त्याला इम्प्रिझनमेंट मध्ये सुद्धा पाठवलं जाऊ शकतं. म्हणजे जे काही मोड्स ऑफ रिकव्हरी आहेत सिव्हिलमध्ये त्यांनी जर रिकव्हरी होताना कोर्टाने दिसलं नाही तर कोर्ट कॅन सेंड हिम इन द इम्प्रिझनमेंट. आणि म्हणून ते 125 मध्ये इम्प्रिझनमेंटची काय म्हणतो आपण प्रोव्हिजन असल्यामुळं आणि ती गोष्ट दिलेली असल्यामुळे ते म्हणतात की अरे जरा घाबरून तरी मेंटेनन्स पेड करतील आणि म्हणून 125चं ऍप्लिकेशन DB ऍक्टला सांगितलं. सर अजून एक प्रश्न होता माझा की हा बोला. जी एक सुतार आहे राजस्थान करता, तर त्याच्या अगेन्स्ट मेंटेनन्सची 60,000ची ऑर्डर झाली आहे. तर त्यांनी त्याचं जे रिटर्न्स वगैरे पाहिले, पण ते सुतार काम जे करतात त्याच्यात त्यांना लोकांचे पण पैसे द्यायचे असतात त्यांच्या हाताखाली जे काम करतात किंवा क्लायंटचं मटेरियल आणतात, ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर तो आता घाबरून अपील म्हणजे जे लोअर कोर्टाच्या प्रोसिडिंग आहे तिथं तो येतच नाही की मी एवढी अमाऊंट कशी भरू मॅडम, 10 लाख रुपये झालेत त्याचे.
तर आता त्याला जर अपियर व्हायचं असतं, त्याच्या विरुद्ध डिस्ट्रेस वॉरंट बऱ्याच दिवसाचा निघलेला आहे. त्याला जर अपियर व्हायचं असेल तर त्यावेळेस त्यांनी किती रक्कम भरावी तिथे? असा म्हणजे काही स्ट्रेट जॅकेट appendicitis फॉर्म्युला होतं. नाहीये. इट अगेन डिपेंड्स ऑन अ जज, की जज म्हणेल 50% भरा, 10% भरा, तो म्हणेल लाखभर रुपये भरतो, कोर्ट म्हणेल अरे मला बरं. प्लॅन द्या किंवा किती दिवसात बाकीची रक्कम भराल, कसे कसे तुम्ही द्या. तर असे बरेचसे गोष्टी त्याच्यात अवेलेबल होतात, हे म्हणजे त्याच्यात असू शकतात. कारण असा कुठलाही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला नाही. कोर्टाने 7,000 रुपयाची ऑर्डर केली, ती एक्सेसिव्ह असेल तर अपील करा. दुसरी गोष्ट रिकव्हरी करतात त्याला जर हजर व्हायचं तर देर इज नो स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला. लॉ डझंट से एनिथिंग किंवा तुमचे 10 लाख थकले, कोणाचं 1 करोड थकले, कोणाचे 2 लाख थकले तर 25% भरा, 50% भरा, 15% भरा. नाही, कोर्ट म्हणेल की बाबा, कोर्ट काही केसेसमध्ये कोर्ट म्हणतं हा ठीक आहे किती भरताय, 50,000 ना. कोर्ट लिबरल असतं. काही ठिकाणी म्हणतं अरे त्या बाईला विचारतं अरे हा जर परत आलाच नाही 2 वर्ष तर काय करणार आहे तू, देतोय ना लिहून तो की मी मेंटेनन्स भरेल म्हणून पुढच्या 1 वर्षात. सो कोर्ट अलाउ करतं. कोर्ट म्हणतं 1 लाख नाही किमान तुम्ही 1 लाख भरा, 2 लाख भरा. इट डिपेंड्स अपॉन द कोर्ट. पण लगेच अटक होऊ शकते का त्याला, जर तो बोलला की मी आज नाही, 50,000 125(3) नुसार अटक होऊ शकते. त्याची प्रोसिजर अशी आहे की पहिली रिकव्हरीची म्हणजे जो वॉरंट आहे त्या वॉरंटचा रिपोर्ट यायला हवा आणि तो जर रिपोर्ट आलेला असेल तर मग डिफॉल्ट पिरियड 1 वर्षातला डिफॉल्ट पिरियड करता एक ऍप्लिकेशन. म्हणजे आज जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत जेवढी अमाऊंट थकली तेवढ्या अमाऊंटची जर रिकव्हरी झालेली नसेल आणि जजला जर असं वाटलं की हा याच्याकडून रिकव्हरी होणं शक्य नाही किंवा होत नाहीये तर 12 महिने 12 डिफॉल्ट करता त्याला जेलला पाठवलं जाऊ शकतं. ओके. पण आता तो जर अपियर झाला आणि तो काही अमाउंट भरायला तयार असेल तर त्याला अटक होईल का नाही होईल? काय करायचं? तो अपियर झाला कोर्टापुढे डिस्ट्रेस वॉरंट कॅन्सल करण्यासाठी आणि काही हा. अमाउंट भरायला तयार येतो, 50,000, 1 लाख. त्या केसमध्ये त्याला भीती वाटते की मी जर अपियर झालो आणि त्यांनी मला अटक केली तर काय? त्याला काही नाही करू शकत आपण. मेंटेनन्स अमाऊंट आहे, तू भरायला हवी होती, तू भरली नाही, कोर्टाला वाटलं तुझ्याकडून रिकव्हरी होणार नाही, तिचं ऍप्लिकेशन 125(3)चं तिने एक्झिक्युशन मागितलं. कायदा न्यायाधीशांना अधिकार देतात की डिफॉल्ट करता याला जेलमध्ये पाठवण्याचा. डिस्ट्रेस वॉरंट तुझ्यावर काढलं, तू त्याचं सफिशियंट एक्सप्लेनेशन दिलं नाही, यू आर ऍट डिफॉल्ट. सो ऍट द मोस्ट वी कॅन ट्राय फॉर हिम, वी कॅन मेड द रिप्रेझेंटेशन ऍट द बेस्ट हिम की याला जेलमध्ये पाठवून साहेब रिकव्हरी होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही हे 50,000 घ्या, बाकीचे पैसे आम्ही हळूहळू करतो अँड गो फॉर अल्टरेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ द ऑर्डर की साहेब नाहीये माझं एवढं 7,000. ओके ओके. सर सिव्हिल केसमध्ये जर प्लेंटिफ काही एव्हिडन्सच देत नाही तर कोर्टाने नो क्रॉस आणि नो एव्हिडन्सची ऑर्डर केली तर त्याच्या पुढे डिफेंडंट काय स्टेप घेईल सर? नाही, आता जर नो एव्हिडन्स आणि नो क्रॉस कशी केली? म्हणजे नो एव्हिडन्सची ऑर्डर आणि म्हणजे प्लेंटिफ क्रॉसला पोहोचतच नाहीये, म्हणजे तो टाळाटाळ करतोय, रोज नवीन कारण तुम्ही देतोय. म्हणले प्लेंटिफनी एव्हिडन्स दिला नाही ना? हा, प्लेंटिफनी एव्हिडन्स दिला नाही तर नेक्स्ट स्टेप मग कोर्टाने नो एव्हिडन्सची पण ऑर्डर केली आहे तर डिफेंडंट आता पुढे काय स्टेप घेऊ शकतो? मग तुमचं एव्हिडन्स ऍफिडेव्हिट दाखल करा ना. मग आपले चीफ आणि क्रॉस दोन्ही होणार ना मग हो. डिफेंडंटचं? अच्छा. तुमच्या आता स्टेज काय करणार होते तुम्ही? नाही, मला एक मॅडम सांगा, आता काय करणार होते जर समजा तुमचा प्लेंटिफनी एव्हिडन्स दिला असता तर तुम्ही काय केलं असतं? आपलं एव्हिडन्स ऍफिडेव्हिट आणि परत त्याच्यावर क्रॉस. मग नाही, प्लेंटिफनी एव्हिडन्स ऍफिडेव्हिट जर दिलं असतं तर मॅडम तुम्ही काय केलं असतं? तुम्ही डिफेंडंट आहे ना, परत क्रॉस घेतली असती ना त्याची, पण तो क्रॉसला येत नाही ना. क्रॉस ऐका ना, परत क्रॉस झाल्यानंतर काय केलं असतं मग तुम्ही? आम्हाला तेच विचारायचंय की डिसमिसचं आपण ऍप्लिकेशन करू शकतो का डिसमिससाठी? किंवा मग आता यू आर ऑन द पॉइंट की तुमचा एव्हिडन्स ऍफिडेव्हिट तुम्ही देऊ शकता आणि दुसरी गोष्ट की प्लेंटिफला हा दावा चालवण्यात इंटरेस्ट नाही म्हणून हा दावाच डिसमिस करा असंही ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकता.
अच्छा, म्हणजे आपलं दोन्ही पण द्यायचं नाही का? ओके ओके, थँक्यू सर. सर, कॅन डीवी क्रॅश ॲट जेएमएफसी कोर्ट? काय म्हटले? डीवी कॅन क्रॅश? Can DV be crash at JMFC No. court? JMFC is not having right. Even Sessions Court is not having right to quash entire DV. High Court is in his inherent powers can quash the proceeding. Okay. सर, रिपोर्ट आल्यानंतर डिफॉल्ट पिरियड किती पकडायचा सर? कसला रिपोर्ट? आपण वॉरंट काढतो, वॉरंटचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा असा स्पेसिफिक टाइमलाईन कुठलीही दिलेली नाही. डिस्ट्रेस वॉरंट काढल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण कोर्टाला इमिजिएटली पण ऍप्लिकेशन करू शकतो की सर आता या डिस्ट्रेस वॉरंटचा रिपोर्ट आला, याच्यातून पण काही साध्य होत नाही, माझा मेंटेनन्स रिकव्हर होत नाही, आता ड्रास्टिक स्टेप घेणं गरजेचं आहे आणि त्याला हे जे 12 महिन्याचे 12 डिफॉल्ट झाले त्याच्याकरता इम्प्रिझनमेंट मध्ये पाठवण्याची ऑर्डर करण्यात यावी आणि तशी ऑर्डर करून तुम्ही NBW नॉन अवेलेबल वॉरंट त्याच्या नावाने इश्यू करण्यात यावं असं ऍप्लिकेशन द्यायचं. कोर्ट विल डिसाइड दॅट ऍप्लिकेशन. येस सर, थँक्यू सर. सर, माझे प्रश्न आहेत. हा बोला. हा, की हजबंडनी फॅमिली कोर्टमध्ये रेस्टिट्यूशन साठी केस फाईल केली आहे आणि वाईफने त्याच्या अगेन्स्ट डीवीची केस केली आहे. पण आता हजबंड वाईफला मेल पाठवून तिला सोबत ये असं वगैरे मेल पाठवतोय, तर त्याला काय रिप्लाय द्यायचा किंवा काय करायला लागेल का इलेक्ट्रॉनिक? नाही, आता तुमची काय इच्छा आहे त्याच्यावर आहे ना. जायचंय का तुमच्या बाईला तिकडे राहायला? तिला जायचं नाहीये, तो इव्हन वर्क प्लेसला येऊन पाठवू रिप्लाय, ते कोर्टाच्या समोर आणून द्या ज्यावेळेस गरज पडेल. शेवटी काय मॅट्रिमोनियल डिस्प्यूट आहे मॅडम, लक्षात घ्या. हे कायदेशीर काय करायचं ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला किंवा त्या दोघांची काय इच्छा आहे ती पण लक्षात घेणं गरजेचं आहे. नाही, आपण तो वकील म्हणूनही तो कोर्टासमोर प्रयत्न करतो. कोर्टासमोर दाखवायचा प्रयत्न करतो की मला नांदवायचं आहे, पण कोर्टाबाहेर तिला त्रास देतो. इव्हन तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन सुद्धा तिच्याबद्दल काही सांगत बसतो. तशी आणि एव्हिडन्स द्या. आता तुम्ही रिप्लाय करण्याची गरज नाही किंवा तुम्हालाही एव्हिडन्स जर पाहिजे असेल तर तुम्ही द्या की यू आर जस्ट प्लेइंग दिस विथ मी, किंवा तू असं हे सगळं खोटं नाटक सगळं करतोय आणि मला या दिवशी तू ऑफिसला येऊन असा असा त्रास दिला, त्या दिवशी या लोकांबरोबर माझी बदनामी केली आणि त्याच्यामुळे ते हे मला मेसेजेस पाठवून तुला असं वाटत असेल तू कोर्टाकरता पुरावा निर्माण करतो, या गोष्टी मला निदर्शनास येतात, मी कोर्टाच्या ते निदर्शनास आणून देणार आहे. हा, मग आपण डीवी केस मध्ये ह्याच्याबद्दल आपण अमेंडमेंट ऍप्लिकेशन करू शकतो का? ट्रबल देतोय वगैरे वर्क प्लेसला येऊन असं? हो, करू शकतो. तुम्ही अमेंडमेंट पूर्ण करण्यापेक्षा सेक्शन 23 खाली ऍडिशनल रिलीफ मागा ना की त्यांनी माझ्या ठिकाणी येऊ नये, कामाच्या ठिकाणी कुठं बदनामी करू नये म्हणून. अमेंडमेंट केलं की पुन्हा परत तुमची नवीन प्रोसिजर करावं लागेल तुम्हाला. जस्ट ऍप्लिकेशन पुटअप करू रिलीफ साठी. इंटरिम ऍप्लिकेशन सेक्शन 23 खाली पुटअप करायचं. ओके ओके, थँक्यू सर. आणि अजून एक क्वेश्चन होता की एखादी लेडी आपल्याकडे आली तर म्हणजे सपोज तिला त्रास होत असेल सासरी, पण मग तिचा सजेशन देताना डायरेक्ट डीव्ही साठी हे करायचं का पोलीस कंप्लेंट कर किंवा 498 खाली जा? आता हे बघा, हे पण आपण क्लिअर केलंय बऱ्याच अंशी, किंवा पहिला आल्यावर आपण ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स घेतो एखाद्या पक्षकाराचे त्यावेळेस लक्षात घ्यायचं की हे आपल्याला माहित पाहिजे ना 498 म्हणजे काय, डीव्ही म्हणजे काय, 125 कधी करता येतं, डिवोर्स करता कधी जायचं, रेस्टिट्यूशन करा आणि पार्टीची इच्छा काय. समजा एखादी महिला आली की म्हणली की नाही मला आता त्याच्याबरोबर राहणंच शक्य नाही आणि मला काय करायचंय, मला तुम्ही सांगा कायदेशीर काय काय पर्याय आहे. मग आपण जाणून काय घेतो की अरे तुझा काय छळ झाला, ती म्हणते मला फिजिकल क्रुएल्टी झाली, इलिगल डिमांड झाली अमुक. अरे मग 498च्या अंतर्गत येतं तर आपण 498ची कंप्लेंटची प्रोसिडिंग स्टार्ट करू शकतो. त्यानंतर ती काही महिला येतात आणि त्या म्हणतात नको मला 498 करायची नाही, मला फक्त सध्या काय गरज आहे, मला मेंटेनन्सची गरज आहे, तुम्ही मला मेंटेनन्स विषयी फक्त सांगा. बरोबर. इट ऑलवेज डिपेंड अपॉन आणि सायमल्टेनियसली सगळं करू शकता. सुप्रीम कोर्ट म्हटलं 2005-7 साली आणि आता सुद्धा कलकत्ता आय थिंक हायकोर्ट म्हटलं की यश हे एकदा तुम्ही गेले मॅट्रिमोनियल मॅटर गेलं की तिथं डायरेक्ट पॅकेजच होतं 5-6 केसेसचं, बरोबर.
तर त्याच्यामुळं तसं न करता आपण ओळखायचं की आपल्या पक्षकारांची काय इच्छा आहे, भविष्यात ते एकत्र येऊ शकतात का, मग आपण त्यांना काय सल्ला दिला पाहिजे, रेस्ट्रिक्शन करता गेलं पाहिजे का, डोमेस्टिक मध्ये थोडस काय केलं पाहिजे, तर असं सगळं ठरवून आपण निर्णय घ्यावा. ओके सर. म्हणजे आता फक्त प्रोटेक्टिव्ह राईट्स आणि मुलींसाठी मेंटेनन्ससाठी असं अर्ज आपण करून मग सायमल्टेनियसली मग बाकीचे अर्ज करू शकतो का मग? हा, कधी करू शकता तुम्ही. फक्त काय आहे की जर तिची इच्छा काय, ती म्हणली मला करायचीच आहे 498, तर कधीही ऍडवाइजेबल असं असतं लवकर केलेली कधी चांगली. अच्छा. ओके. नंतर डिले होतो, नंतर ते म्हणतात इतक्या दिवस का थांबले, परत तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. आणि ती एवढा ऑलरेडी तुमचा 6 महिने माहेरी राहतीये, सासरी नाहीये. म्हणून म्हणलं मॅडम की व प्रत्येक फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस नुसार याच्या मागची कन्सेप्ट लक्षात घ्या आणि कन्सेप्ट लक्षात घेऊन निर्णय घ्या. म्हणजे असं व्हायला नको की मी आज तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल मॅटर्सच्या संदर्भात मला प्रश्न विचारतायत, हरकत नाही, विचारा, तुम्हीच नाही बाकीचीही आपली मंडळी. पण एखादा सल्ला असा मी द्यायचो आणि तुम्ही म्हणायचे अरे सरांनी सल्ला दिला ना हा चुकला, असं व्हायला नको. हे ऑलवेज इट इज ऍडवाइजेबल की तुमच्या प्राप्त परिस्थितीनुसार कायद्यानुसार योग्य तो विचार करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आता तुमचं जे म्हणणं आहे की 6 महिन्यापासून ती वेगळी राहते, मी लगेच 498 करावं का, मी डोमेस्टिक व्हायलन्स करावं का, मी 125चा सल्ला द्यावा का, मी डिव्होर्सचा सल्ला द्यावा का, मी रेस्टिट्यूशनचा सल्ला द्यावा का, मी हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्सचा सल्ला द्यावा का, ह्या सगळ्या फॅक्ट्सवर डिपेंड आहे की तिची अँसेस्ट्रल प्रॉपर्टी नवऱ्याची आहे का, नवऱ्याबरोबर तिची भविष्यात नांदायला जाण्याची तयारी आहे का, नवऱ्यामध्ये काही बदल होईल अशी तिची अपेक्षा आहे का, तिचा झालेला छळ हा डोमेस्टिक व्हायलन्सच्या सदरात मोडतो का नेमकं तुमच्या 498A च्या सदरात मोडतो, आणि मग नेमकं कुठला तुम्हाला योग्य असेल की बरं मग डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये काय काय रिलीफ मिळतात, 125 मध्ये काय काय मिळतात. So there are many factors. Ultimately, while conducting a case, you will have to bear in mind all these factors and take the appropriate decision. ओके. थँक्यू सर. तर प्रश्न असा आहे माझा, नमस्कार सर. दिस इज नॉट समथिंग रिलेटेड कॉन्क्रीट बट हाय लेवल कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. सो एखादी वुमेन समजा शी इज एक्सप्लॉइटिंग एनी हजबंड, हाऊ टू फिगर आउट बिकॉज म्हणजे आता एक बँगलोरची केस झाली बघा, ओके, दिस वन ऑफ देम. तर एक्सप्लॉइटेशन पण हा एक प्रकार आहे. डीव्ही मधून जर एक्सप्लॉइटेशन होत असेल ते कसं फिगर आउट करता येईल? म्हणजे फिगर आउट करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे असं होतच नाही ती गोष्ट जे की बाबा ही द पर्सन इज रेडी टू ब्रिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी ही करायला तयार, पण त्या वुमेनला असं जायचं नाही त्याच्याकडे. ओके, हा, आता ही दिस इज असं हे नाही, मी असं कन्सेप्च्युअली विचारतो तुम्हाला, ह्याला कसं करता येईल हँडल? नाही, म्हणूनच म्हटलं कन्सेप्च्युअली हँडल. कोर्टामध्ये गोष्टी एव्हिडन्सनी होतात. तो एव्हिडन्स सर्कमस्टन्शियल असू शकतो, तो एव्हिडन्स डायरेक्ट असू शकतो, तो एव्हिडन्स ओरल असू शकतो, तो एव्हिडन्स डॉक्युमेंटरी असू शकतो, तो एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक असू शकतो. बरोबर. मग एखादी महिला जर एक्सप्लॉइट करत असेल तर ते एक्सप्लॉइटेशनचे काय पुरावे आपल्याकडे आहेत, ते पुरावे परिस्थितीजन्य आहेत का, तोंडी आहेत का, डॉक्युमेंटरी आहेत का, इलेक्ट्रॉनिक आहेत का, असे काहीतरी पुरावे देऊनच आपल्याला सिद्ध करावं लागेल. ओके. नमस्कार सर. हा बोला. सर, माझा प्रश्न जो आहे तो म्हणजे माझ्याकडे केस नाहीये, परंतु कोर्टामध्ये आता एक मॅटर झालेला आहे ज्यामध्ये त्यांना इंटरिम म्हणजे मुलगा जो आहे त्याची बायको त्याच्यापासून 6 महिने माहेरी राहतीये, परंतु त्याच्या वडिलांनी जी प्रॉपर्टी घेतलेली होती ती प्रॉपर्टी त्यांनी वडिलांनी दोन्ही मुलांच्या नावानं करून दिली. तर या मुलानं त्याच्या बायकोच्या नावावर ठेवली की बाबा आपली बायकोचा विश्वास म्हणून. पण आता इंटरिम झालं तर त्यामध्ये त्याने त्याची 7 बारे पण दाखल केली की तिनं तिच्याकडे म्हणजे दर महिन्याला 25,000 रुपये त्याचं भाडं वगैरे जातं. तरी कोर्टाने 5,000 रुपयाचं इंटरिम तिला मंजूर काय केलंय. आता त्याला काय करावं लागेल? नाही म्हणजे काय, म्हणजे प्रॉपर्टीतून इन्कम जास्त आहे आणि इंटरिम कमी मंजूर झाला? नाही, म्हणजे ती प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी त्या मुलीच्या नावावर आहे आणि ती मुलगी ते 25,000 महिन्याचे घेऊन जाते. तरी पण कोणत्या मुलीच्या नावावर आहे? म्हणजे त्याची बायको जी आहे तिच्या. नवरा बायको आहे आणि बायकोने नवरा आता बायको. डीव्ही ऍप्लिकेशन दाखल केलं, बरोबर, येस आणि सर. बायकोला इंटरिम मेंटेनन्सची अमाऊंट किती अवॉर्ड झाली? 5,000. 5,000.
आणि नवऱ्याची जी प्रॉपर्टी आहे, नवऱ्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी हा त्यांना त्या बायकोच्या नावावर केली. कोणाच्या नावावरती आहे? त्यांना त्याच्या बायकोच्या बायकोच्या नावावर नावावर केली म्हणजे जेव्हा तिने. वडिलांनी त्याच्या बायकोच्या नावावर केली आणि डीव्ही कोणी दाखल केलंय? त्याच्या बायकोनी. नाही, मला नाही कळालं प्रश्न. मला नाही सर, व्यवस्थित त्यांना हे म्हणायचंय की नवरा बायको आहेत, नवऱ्याने त्याची प्रॉपर्टी बायकोच्या नावावर ट्रान्सफर केली, ओके. त्यातून येणारं इन्कम ती बायको घेऊन जाते, ऍज वेल एज इंटरिम ऑर्डर जी पास झाली मेंटेनन्सची, त्याचे पण 5,000 तिला मिळतात. बरोबर मॅडम? बरोबर मॅडम. हा, म्हणजे ठीक आहे. म्हणजे तिला असं आहे की एक आउट ऑफ लव्ह, अफेक्शन किंवा काय, हे बायकोच्या नावाने प्रॉपर्टी केली, त्या प्रॉपर्टीतून भाडंही मिळतंय आणि इंटरिम मेंटेनन्सची 5,000 ऑर्डर झाली. बरोबर? हो सर, बरोबर. हा, मग याच्यात तुम्ही अपिलात गेलं पाहिजे. अपिलात जाऊन तुम्ही सेशन्स कोर्टाला हे दाखवून द्या की ऑलरेडी जे तिला मेंटेन करण्याची जबाबदारी नवऱ्याची आहे, तर ते एका प्रॉपर्टी मधून शी इज गेटिंग द सफिशियंट मीन्स टू मेंटेन हरसेल्फ. शी इज नो मोर रिक्वायर्ड एनी ऍडिशनल मेंटेनन्स आणि देअरफॉर दिस ऑर्डर इज रिक्वायर्स टू बी क्वॅश्ड अँड सेट असाइड. असं तुम्ही सेशन्स कोर्टाला दाखवून द्या. ओके सर, थँक्यू सर. हो, थँक्यू. तर आय थिंक आपण ग्रुपमधले पण सगळे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, आन्सर झालेले आहेत आणि बऱ्याच जणांनी जे क्वेश्चन्स विचारले तर त्याचे पण आपण आन्सर दिलेले आहेत. सो फ्रेंड्स, तुमचे सगळ्यांचे क्वेश्चन्स झाले आहेत का आता? नाही मॅडम, एक प्रश्न विचाराल का मला? मी सुभाष कांबळे बोलतोय. ऍक्च्युली डिवोर्स झालेला आहे दोघांचा. आता एक 5 ते 6 वर्षांचा त्यांचा मुलगा आहे. तर तो सध्या कोर्टाने त्यांना म्हणजे महिलेकडे राहण्यासाठी, आईकडे राहण्यासाठी दिलेली आहे परमिशन. तर सर याच्यामध्ये अबो 18 वर्षाचा झाल्यानंतर मग परत हा वडील दावा करू शकतो का मुलगा घेऊन जाण्यासाठी वगैरे काही? वडील कधीही दावा करू शकतो. ते फक्त एवढंच 18 वर्षाची अशी काही हार्ड अँड फास्ट रूल रिक्वायरमेंट नाही. मुलाकरता अडॉप्शन, गार्डियनशिप मध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे. परंतु असं असलं तरी द बेसिक प्रिन्सिपल फॉर द कस्टडी ऑफ द चाइल्ड इज पॅरामाउंट कन्सिडरेशन शुड बी वेलफेअर ऑफ द चाइल्ड. मुलगा कोणाकडं चांगल्या पद्धतीत राहू शकेल हे कोर्टाने विचार करणं गरजेचं आहे. तर तुम्ही करू शकता. असंच त्याचं उत्तर. आणि वडिलांचंच नाव राहणार का सर पूर्णपणे? समजा जर डिवोर्स झालेला आहे त्यांचा, हा, वडिलांचंच नाव राहणार शेवटपर्यंत, म्हणजे त्याच्यात अशी इच्छा असेल. हो, त्याला समजेपर्यंत वडिलांचंच नाव राहणार. आईचं नाव त्याला लावायचं असेल, तुमच्यात म्युच्युअली काही ठरलं आई वडिलांचं दोघांचं लावायचं असेल तर ते दॅट कॅन बी डन. नाही, आता डिवोर्स कम्प्लिटली झालेला आहे, त्या माणसाशी काही संबंध ठेवायचा नाही, तर मग नाही, आता तो त्या मुलगा मुलाला तर आहे ना तुमचा. डिवोर्स झाला पण मूल आहे ना, मुलाशी तर संबंध राहिलाय ना. वैवाहिक संबंध संपुष्टात आले तरी वडिलांचंच नाव ठेवावं लागेल शेवटपर्यंत म्हणजे. ओके सर, छान उत्तर दिली सर. आम्हाला फक्त एकच प्रश्न आता, कॅन एंट्रीम आर्ग्युमेंट बी ऍडव्हान्स अगेन्स्ट इन लॉज आफ्टर द डेथ ऑफ हजबंड ड्युरिंग प्रोसिडिंग? येस, it can be advanced. However, what are the reliefs you are expecting from the in-laws? Putting the husband after his death in the shoes of in-laws, that always depend upon the fact and circumstances of your case. Thank you, sir. Yes. सर, माझा एक क्वेश्चन होता. सॉरी सर, दुसऱ्या सब्जेक्टचा विचारते, कारण मागच्या क्लासला मला ऑनलाईन कधीच जमलं नाही जॉईन करायला. तर सर, प्लेंटिफला बोलता येत नाही पॅरालिसमुळे, तर तिचा मुलगा तिच्या जागी मग ह्याच्या चीफसाठी नाही, चीफ तिचं नावाचं आहे आणि क्रॉससाठी मग तो अपियर होऊ शकतो का? पॉवर पॅटर्न देऊन मग होऊ शकतं का? होऊ शकतो, सब्जेक्ट टू कंडिशन. मुलाला ते ट्रान्झॅक्शन सगळं माहीत असलं पाहिजे. नाही तर पुन्हा परत अप्रिसिएशनच्या वेळेस असा विषय येतो की अरे मुलगा जो आहे तो तर त्यावेळेस मायनर होता ज्यावेळेस हे ट्रान्झॅक्शन झालं, असं व्हायला नको. नाही, तो पण मेजर आहे आणि त्याला फॅक्ट वगैरे पण सगळं माहिती आहे. फक्त पहिला ऍफिडेव्हिट देतात ना पुराव्याचं, ते आईचं आहे. आता मग तो क्रॉस साठी मग टेस्ट करता येईल का आपल्याला? नाही, पण तुमचं ऍफिडेव्हिटच तुम्हाला बदलून त्याच्या नावाने द्यावं लागेल, मला असं वाटतं. अच्छा, हा, ओके, थँक्यू सर. एक मिनिट. हॅलो सर. हा, 1 मिनिट थांबा जरा.
फ्रेंड्स, सगळ्यांचे क्वेश्चन जर का कव्हर झाले असतील तर चॅट बॉक्समध्ये फक्त येस टाइप करून आम्हाला सांगा. ठीक आहे. काही जणांचे क्वेश्चन्स राहिले असेल तर त्यांनी इन शॉर्ट मध्ये विचारा. सो दॅट आता आपल्याला आपलं जे हे सेशन आहे ते आपल्याला कन्क्लूड करायचं आहे आणि मला एक शेवटी एक अनाउन्समेंट करायची आहे. सो त्याच्याकरता तुमचे क्वेश्चन्स जरा तुम्ही इन शॉर्ट मध्ये सरांना विचारा. हॅलो. हा अजित सर. हा बोला. सर, माझा एक प्रॉब्लेम झालाय. रिस्पॉन्डंटच्या बाजूने आहे मी. तर ह्या केसमध्ये की माझी जी वाईफ आहे, म्हणजे जी ऍप्लिकंट आहे, तिने गव्हर्नमेंट सर्वंट असताना सपोर्टिंग ऍफिडेव्हिट मध्ये डीव्ही मध्ये हाऊसवाईफ दाखवलेला आहे आणि त्या ग्राउंडवर तिला मेंटेनन्स दिलेला आहे कोर्टाने. त्यानंतर आपण तिची नोकरी आहे असं कोर्टापुढे आणलं निदर्शनास आणि ती रेव्हेन्यू खात्यामध्ये आहे. तर तिथे तहसीलदारांना आपण वॉरंट काढलं होतं त्याच्यामध्ये समज काढून, पण तहसीलदार हजर राहत नाही. ते वॉरंट स्टील पेंडिंग आहे अजूनपर्यंत. वॉरंट पोहोचवलं जात नाही तिथपर्यंत आणि डॉक्युमेंट पण मिळत नाही. तर ह्या स्टेजमध्ये काय करावं लागेल? कारण ह्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 वर्ष गेलेली आहेत, परंतु वकील पण काम करत नाहीत, काहीच होत नाही. नाही आता याला काय, हे बघा, मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर करता तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता की शी इज वर्किंग इन रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि ते मेंटेनन्स अमाऊंट जी आहे ती मेंटेनन्स अमाऊंट ही कॅन्सल करावी, ती मॉडिफाय करावी, अल्टर करावी, याचा अर्ज दाखल करू शकता. ती जर आली नाही तर तिच्या अगेन्स्ट मध्ये नो से ऑर्डर पास करून एक्स पार्टी ऍप्लिकेशन डिसाइड करू शकतात. हाच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. नाही, पण समोरचे साहेबच फेवर करतात तिला प्रत्येक वेळेस. म्हणजे ती हजर तर राहतच नाहीये आणि तहसीलदारांना पण वॉरंट काढलंय ह्याच्यामध्ये, पण पुढचं प्रोसिजिंगच होत नाही, पुढचं काहीच कामकाज होत नाही. म्हणजे पोलिसांकडून असं दाखवलं जाते होत नाही, तहसीलदारांना वॉरंट नाही. जा तुम्ही हायकोर्टामध्ये जा, रिट पिटिशन दाखल करा आणि टाइमली डिस्पोज ऑफ करावं. आणि हा इश्यू आहे तर तहसीलदारांना डायरेक्शन देण्यात याव्यात आणि हे मॅटर जे आहे ते कायदा म्हणतो 60 दिवसात संपवा. तर तुम्ही याला एक टाइम लिमिट बांधून द्या, असे डायरेक्शनही तुम्ही हायकोर्टातून मागू शकता. सर, मी केलं होतं ऍप्लिकेशन, पण ते कोर्टाची त्यांनी चौकशी बसवली आणि ते प्रकरण स्टील पेंडिंग आहे, तसंच आहे पेंडिंग. काहीच कामकाज होत नाही त्याच्यामध्ये, कारण तशी हायकोर्टची ऑर्डर आहे माझ्याकडे. कुठे केलं होतं? हायकोर्ट पालक जजकडे तक्रार केली होती हे त्याबाबत मुंबईमध्ये. हायकोर्टला एक रिट पिटिशन दाखल करा असं माझं म्हणणं. बर, तो एक मार्ग मला दिसतो त्यात. ठीक. तर ऍप्लिकंटची क्रॉस चालू असताना ऍप्लिकंटला एव्हिडन्स लीड करता येईल का? आणि क्रॉस संपल्यानंतर ऍप्लिकंटला एव्हिडन्स लीड करता येईल का? प्लीज लाईट ऑन दिस इश्यू. ऍप्लिकंटची क्रॉस चालू असताना ऍप्लिकंटला नवीन एव्हिडन्स लीड करायचंय असं म्हणताय का? येस सर. हे तुमच्या क्रॉस मधल्या प्रश्नांना जर तिने उत्तरं दिले तर दॅट इज टर्म्ड ॲज अ न्यू एव्हिडन्स. आणि तिची क्रॉस संपल्यानंतर असं कुठलंही कायद्यात नाही की ती ऍडिशनल एव्हिडन्स देऊ शकत नाही, परंतु ऍडिशनल एव्हिडन्स शुड नॉट बी, म्हणजे रिकॉलिंग ऑफ विटनेसेसचं पण प्रोव्हिजन आहे, पण ऍडिशनल एव्हिडन्स हा शुड नॉट गिव्हन फॉर फिलिंग अप द लॅक्युना. म्हणून त्याला कितपत व्हॅल्यू द्यायचं हे कोर्टच डिसाइड करणार. आणि जर सर ती एव्हिडन्स क्लोज पुरशीच दिली आणि नंतर पुन्हा एव्हिडन्स तिला लीड करायचा असेल तर पुन्हा क्रॉसची तरी सुद्धा कोर्टाचं डिस्क्रिशन आहे तिला लीड करायची परमिशन द्यायची की नाही, considering the fact and circumstances of the case and why she could not lead the evidence on earlier occasion and why that evidence is relevant and much necessary for the adjudication of the case. Okay, thank you sir. ऍडव्होकेट लीना मॅम, तुमचा चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे, तो जरा प्लीज एक्सप्लेन करता का? नक्की तुम्हाला काय विचारायचंय? सर, मला हे सांगायचं म्हणजे एक विनंती करायची तुम्हाला की हे जसं तुम्ही चांगलं सेशन घेतलं 10 दिवस,
तर तशाच टाईपचं सगळ्या मी ऑब्झर्व जे केलंय की बरेच नवीन ज्युनियर किंवा आता आम्ही पण प्रॅक्टिस करतो, पण कधी कधी असं होतं की सिनियर कडनं भरपूर एक्सपोजर मिळतं नाही मिळत. तर ऍक्च्युअल क्रॉस घेताना किंवा काही डॉक्युमेंट प्रूव्ह करताना वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. तर तुम्ही जर काही दिवसांनी असं एखादा पेड कोर्स म्हणायचा आहे का तुम्हाला मॉक पेड क्रॉस कोर्स एक्झामिनेशनवर? हो हो ओके. पेड कोर्स जर तुम्ही अरेंज केला आणि वेगवेगळ्या टाईपच्या मॉक क्रॉस एक्झामिनेशन घेतल्या चीफच्या बेसिसवर, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट, काही रेव्हेन्यू किंवा काही ओके. पोलिसांचे डॉक्युमेंट गॉट किंवा युअर क्वेश्चन. ठीक ठीक आहे. अशा तुमचं टाईपचं क्वेश्चन अरेंज समजलेलं केलं आहे. ओके ओके. थँक्यू फॉर युअर सजेशन मॅम. थँक्यू. निश्चितच प्रयत्न करूया आपण, काही आपल्याला त्यात करता आलं तर डेफिनेटली सर आपण वर्कआउट करूया. हॅलो सर. हॅलो. हा बोला. सर जी मला असा प्रश्न होता, ज्यावेळेस आपण असेट्स अँड लायबिलिटीचं ऍफिडेव्हिट देतो, तर त्या ऍफिडेव्हिट मध्ये समजा जर एखाद्या व्यक्तीला 50,000 पेमेंट असेल आणि जे कटिंग वगैरे ते होतं ना, म्हणजे पीएफ वगैरे जे काय असेल त्याचं कटिंग समजा 10,000 होत असेल, तर आपण ज्यावेळेस ऍक्च्युअली ऍफिडेव्हिट मध्ये 50,000 दाखवायचे का 40,000 दाखवायचे? क्लिअर लिहायचं की ग्रॉस सॅलरी 50,000 आणि इन हँड सॅलरी 40,000, कारण आपण ते डॉक्युमेंट जोडणारच आहोत त्याच्या बरोबर. जी जी जी. थँक्यू. सगळ्यांचे क्वेश्चन्स विचारून झालेत का? आय थिंक येस, मला वाटतं क्वेश्चन्स आता कोणाचे नाही आहेत. ओके. ओके तर तुम्ही लीव केलं तरी चालेल. व्हेरी मला एन्झायटिंग अबाउट द क्वेश्चन्स की आमच्या क्वेश्चन्स काय होते. सो बेसिकली नाव बघा, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू टू प्रॅक्टिस इन दॅट पर्टिक्युलर एरिया. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आम्हालाही म्हणजे एव्हरी डे इज अ लर्निंग एक्सपिरियन्स इन द ऍडव्होकसी. सो आपण दररोज तुम्ही काय मी गोष्टी शिकत आहात. येस ऑफकोर्स सर. सर आवाज गेला. हा सरांचं. त्याच्यामुळे ओके निश्चित फ्रेंड्स. अशा सर्कमस्टन्स डिसाइड करावं लागतं. तर होप you got the good experience. We also enjoyed. Thanks for joining, and I'll give it to madam. Thank you. येस सर, डेफिनेटली तुमच्या आणि प्रीती मॅमच्या एक्सपिरियन्सचा आणि तुम्ही ज्या प्रकारे हे लेक्चर्स त्यांना सगळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड बेस पद्धतीने शिकवले. बरेच जणांना हा कोर्स फार अपील झालेला आहे. मला तसे फीडबॅक सुद्धा आलेले आहेत. त्यांना प्रॅक्टिसमध्ये आणि जे फ्रेशर्स आहेत त्यांना सुद्धा, इव्हन JMFC ऍस्पिरंट सुद्धा आपल्या कोर्सला जॉईन झालेले आहेत. तो या कोर्सचा जो आपला उद्देश होता की प्रॅक्टिकल ओरिएंटेड पद्धतीने त्यांना शिकवण्याचा, हा आपला उद्देश बहुतेक साध्य झाला आहे असं मला म्हणायचं इथे. आणि क्लास फक्त 2 शेवटच्या अनाउन्समेंट मी करते की आपला हा कोर्स आज इकडे संपलेला आहे. आपला कोर्स हा 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेला होता. सो आम्ही तसं सांगितल्याप्रमाणे 3 महिने या रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत त्याचा ऍक्सेस म्हणजे फेब्रुवारी 24 पर्यंत याचा ऍक्सेस असणार आहे. प्लीज सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. आणि आता हा लेक्चर आपलं बॅच संपल्यानंतर प्रत्येकाला सर्टिफिकेट सुद्धा इश्यू केले जाणार आहेत. एक छोटीशी अनाउन्समेंट ही आहे की जसा हा आपला DVचा कोर्स आता संपलेला आहे, ज्या कोणाला मी ग्रुपवर सुद्धा मेन्शन केलेलं आहे की आपला सिव्हिल आणि क्रिमिनल याच्यावर 30 तासांचा रेकॉर्डेड व्हिडिओ आपले आहेत. तर ज्या कोणाला इंटरेस्ट असेल ते रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचे असतील 15 तास सिव्हिल, 15 आवर्स क्रिमिनल विथ नोट्स आणि रेकॉर्डेड व्हिडिओचा ऍक्सेस. तर ज्या कोणाला ते रेकॉर्डिंग्स हवे असतील तर त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. त्याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला शेअर करण्यात येतील. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी या कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि हा कोर्स खूप छान पद्धतीने तुम्ही कॅरी केलेला आहे. तुमचे डाऊट सुद्धा आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. सो लास्ट तुम्ही सगळ्यांनी ग्रुपवर फीडबॅक द्यावा. आजचं हे आपलं सेशन इकडे संपलेलं आहे. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. या मॅम जस्ट लास्ट क्वेश्चन. मॅम अजून आहेत का सर क्वेश्चन? नाही, प्रश्न नाही, तुम्हाला प्रश्न आहे आता. हा विचार. मॅडम इन केस आता आम्ही कोर्स संपला वगैरे ठीक झालं, पण इन केस वी वॉन्ट टू अप्रोच टू यू, ओके ओके, इन पर्सन और इन टेलिफोन और व्हाट सॉर्ट ऑफ थिंग, हाउ यू आर accessible and what time, I mean
सर आपला कोर्टरूम इन्स्टिट्यूटचा नंबर तर ग्रुपमध्ये आहे बरोबर. तुम्हाला काही अशी अडचण असली किंवा कोर्ट प्रॅक्टिसमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या नंबरला मेसेज करा. आम्ही सुद्धा प्रॅक्टिस करतो 11 ते 5 कोर्टामध्ये असतो. तुमचे मेसेज आम्हाला जरी त्यावेळेला कोर्ट अवर्समध्ये आन्सर करता नाही आलं तरी तुमच्या क्वेश्चन्स बघून आम्ही तुम्हाला आन्सर करू किंवा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच मॅम फॉर युअर हेल्प. थँक्यू सो मच सर. सो आजचं हे लेक्चर इकडे कन्क्लूड करूयात आणि मी आता मीटिंग लीव्ह करते. सो थँक्यू एव्हरीवन वन्स अगेन.